त्याचा प्रयत्न करतो. काही वेळा नंतर प्रभूजी येतीलच, तोपर्यंत आपण पाठीमागील श्लोकाबद्दल थोडस चर्चा करू. तर आपण पाहत आहोत सम्राट परीक्षितांचा जन्म हा अध्याय 12 स्कंद 1 मधील, त्यापैकी 29 हा श्लोक आपण आज घेणार आहोत. 28 श्लोक पर्यंत आपण चर्चा केली, ज्यामध्ये विशेष करून जे ब्राह्मण आले होते, जे पुरोहित होते, जे ज्योतिषशास्त्रात तज्ज्ञ होते आणि त्याचबरोबर जातक कर्म करण्यामध्ये प्रावीण्य त्यांनी प्राप्त केलेलं होतं, असे हे ब्राह्मण जातक कर्म केल्यानंतर खूप सुंदर असं जी भविष्यवाणी आहे ज्योतिष शास्त्राच्या आधारे युधिष्ठिर महाराजांना परीक्षित महाराजांची सांगत आहेत. आणि ज्यामध्ये खूप सुंदर असं त्यांनी वर्णन केलं की कशा प्रकारे परीक्षित महाराज हे दिव्य गुणांनी संपन्न होतील आणि त्यांच्याकडून कोणकोणती कार्य होतील. त्यांनी जवळपास 19 नंबर श्लोकापासून ते 25 नंबरच्या श्लोकापर्यंत विविध अशा श्रेष्ठ व्यक्ती, राजे, राजर्षी, भगवंत अशा सर्वांशी तुलना करून त्यांच्यामधील जे गुण आहेत, सहनशीलता असेल, शासक म्हणून असेल, किंवा बरोबर पालन पोषण करणारा असेल, ब्रह्मदेवाप्रमाणे त्याचं माणूस संतुलन कसं असेल, सहनशील असेल, क्षमाशील असेल, आश्रय कशा प्रकारे देऊन हिमालयाप्रमाणे, अशा सर्व गुणांचं त्यांनी वर्णन केलं. आणि शेवटी आपण पाहिलं की राजा रणतीदेव महाराज ययाती, बली महाराज आणि प्रल्हाद महाराज, जे शेवटचे दोन महाजन होते, त्यांच्याप्रमाणे ते धैर्यशील आणि भगवान श्रीकृष्णाचे एकनिष्ठ भक्त होते. हे वर्णन आपण पाहिलं. आणि पाहिल्यानंतर खूप सुंदर त्यांचा जो शेवट कसा त्यांचा होईल किंवा कसा होणार आहे याबद्दल भविष्यवाणी केली, ज्याद्वारे युधिष्ठिर महाराज थोडेसे दुःखी झाले. परंतु त्यानंतर जे त्यांनी ऐकलं की कशा प्रकारे ते भगवंत साक्षात्कारी होतील आणि भगवंतांद्वारे त्यांचं काय होईल, पूर्णपणे उद्धार होईल आणि ते भगवत धामात निघून जातील, हे जेव्हा ऐकल्यानंतर युधिष्ठिर महाराजांना आनंद झाला. आणि त्यांनी ब्राह्मण जे आहेत ब्राह्मणांना विशेष दान परत दिलं गेलं. इथेपर्यंत आपण पाहत आलो. आणि महर्षी व्यासदेव जे आहेत, त्यांचे जे पुत्र आहेत सुखदेव गोस्वामी, यांच्याबद्दल थोडंसं वर्णन आलं, जे त्यांचीही भविष्यवाणी केली बघा, है की नाही. हा जो 28 नंबरचा श्लोक आहे, पहिल्याच वाक्यात पाहू शकतो, महर्षी व्यासदेवांचा पुत्र मोठा तत्वज्ञ होणार आहे. म्हणजे ते सुद्धा नाही का, त्यांचा जन्म होऊन ते पुढे काय होणार आहे, मोठे तत्वज्ञ होणार आहेत हे सांगितलं त्यांनी सुद्धा तिथून. आणि ती भविष्यवाणी आपल्याला माहिती आहे, व्यासदेवांच्या जी पत्नी होती त्यांच्या गर्भामध्ये 16 वर्ष राहिली, कारण त्यांना ह्या भौतिक आसक्तीमध्ये जायचं नव्हतं, गुरफटायचं नसतं. आणि भगवान स्वतः श्रीकृष्ण आले आणि त्यांनी त्यांना ग्वाही दिली की बाबा मी तुझं काळजी घेईन. त्यानंतर ते गर्भातून बाहेर येऊन डायरेक्ट जंगलामध्ये गेले. आणि ते पाठीमागे आपण पाहिलेलं आहे ते कशा प्रकारे जंगलामध्ये गेले. मग व्यासदेवांद्वारे त्यांना शिष्यांद्वारे पाठवण्यात आलं आणि एक विशिष्ट श्लोकाद्वारे त्यांना आत्मसाक्षात्कार झाला की ती कोण व्यक्ती आहे जी एवढी कृपाळू आहे, दयाळू आहे. हे जो श्लोक आहे त्याद्वारे सांगितण्यात आलं की जी मारण्यासाठी आलेली होती पुतना, तिला सुद्धा मातेचा दर्जा दिला जाईल. असे कृपाळू कोण आहे ज्यांचं मला वर्णन ऐकलं पाहिजे. त्यानंतर मग ते परत येतात आणि व्यासदेवांचे शिष्य होतात आणि खूप सुंदर असं ते मार्गदर्शन व्यासदेवाकडून घेतात आणि अशा प्रकारचे मोठे तत्वज्ञ होतात. ही भविष्यवाणी सुद्धा यांची खरी ठरते पुढे, जे ज्योतिष जे आहे ब्राह्मणांनी सांगितलेलं आहे. आणि जे यथार्थ आत्मज्ञान हे मुलगा घेईल, जे परीक्षित महाराज आहे ते सुद्धा घेईल, जे 7 दिवसामध्ये 7 रात्रीमध्ये, आणि ते काय होतील, पूर्णपणे माईक गोष्टींचा त्याग करतील आणि निर्भय होऊन ते आपले जीवन जगतील. आता निर्भयतेवरती प्रभूजींनी खूप सुंदर आपल्याला सांगितलं की मनुष्य आणि पशु यामधील काय फरक आहे. ठीक ना, आहार निद्रा भय मैथुन सामान्य येतात पशुभीर नारायण, धर्मो ही एको अधिक विशेषो धर्मे नाही ना पशुभी नारायण. याचा फरक सांगितला की पशु आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. तर पशूंना धर्माचं शिक्षण त्यांना घेता येत नाही आणि त्यानुसार त्यांना जीवन व्यतीत करता येत नाही. ते फक्त ज्ञान किंवा ती बुद्धी फक्त विवेक बुद्धी ही फक्त मनुष्याला असते. म्हणून मनुष्य हा धर्माने वागून आपलं जीवन
सार्थक करू शकतो, भगवंतांच्या चरणी अर्पण करू. ह्याबद्दल आपण पाहिलं. आणि त्या नंतर आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, त्याचं त्यांनी उदाहरण दिलं प्रभूजींनी, की आत्मसाक्षात्कार म्हणजे आपल्याला काहीतरी जाणीव झाली पाहिजे. नाही का? नुसतंच ज्ञान असणं आवश्यक नाही. नुसतं कोरडं ज्ञान, जसं कर्मकांडी असतात की नाही, किंवा मायावादी असतात, त्यांना खूप ज्ञान असतं परंतु त्यांना भगवंताबद्दलची ओढ नसते, असे कोरडं ज्ञान असतं. साक्षात्कार कोणत्याच प्रकारचं होत नाही. जसे भक्तांमध्ये बघा, भक्तांमध्ये ज्ञानही असतं आणि त्यांची भक्तीही खूप सुंदर असते. आणि त्यामुळे काय होतं, ते भगवंताशी कनेक्टेड असतात, त्यांना साक्षात्कार होत असतो नेहमी. भगवंतांचा, भगवंताच्या भक्तांचा हा साक्षात्कार होत असतो, जो आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळेला हा साक्षात्कार घडतो छोट्या मोठ्या कामांमध्ये. तर नुसतं तत्वज्ञान कोरडं असून जमत नाही, तर त्याला आत्मसाक्षात्काराची जोड असली पाहिजे. ह्याचं उदाहरण त्यांनी त्यांच्या मित्राचं दिलं, ज्याचा फोन आला होता त्याच्यामध्ये. म्हणून निर्भय आपल्याला होणं आवश्यक आहे. निर्भय आपण कधी हो, जर आपण आत्म लेवलला गेलो तर आपल्याला माहिती आहे की आत्मा हाच काय आहे, अमर आहे, शाश्वत. शरीर हे तात्पुरतं असल्यामुळे आपल्याला वाटतं की शरीर आता संपल्यानंतर आपण संपू, कारण आपण शरीर स्तरावर असतो म्हणून भयभीत असतो. शरीर स्तरावरून जोपर्यंत आपण आत्मस्तरावर जात नाही, जो आत्मा अमर आहे, शाश्वत आहे, तोपर्यंत आपलं भय निघून जाणार नाही, आपण अभय होणार नाही. हे सिंपल सूत्र आहे. त्यासाठी आपल्याला आत्म लेवलला जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला अध्यात्म, जे आपल्याला आत्म्याचं ज्ञान देतं, यामध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवणं आवश्यक आहे. आणि त्याचद्वारे आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो आणि मग आपण निर्भय होऊ शकतो. आणि त्यासाठी त्यांनी एक खूप सुंदर प्रयोगाने उदाहरण दिलं होतं, अॅनॉलॉजी दिली होती जेलची, आहे की नाही. जेलमध्ये कशा प्रकारे आपण शिक्षा भोगत असतो आणि तिथे जर, तरी सुद्धा त्या जेलमध्ये जर त्यांनी चांगली वागणूक दिली, केली, त्यांनी चांगलं जर काही त्यांनी कॅरेक्टर ठेवलं, तर त्याला त्याची सजा माफ होते. होते की नाही, आपल्याला बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. त्या सजा माफ होऊन त्याला सोडलेला आहे. पण तिथे परत त्याने गुन्हा केला, तिथे व्यवस्थित नाही राहिला, तर त्याला परत त्याची शिक्षा वाढते. अशा प्रकारे हे, आपण जर मनुष्य जन्मात येऊन जर योग्य प्रकारे धर्माचं पालन नाही केलं, तर आपल्याला परत शिक्षा ही होत राहणार. परत आपण विविध योनीमध्ये, पशु योनीमध्ये जन्म घेत राहणार. हे खूप सुंदर दिलं होतं. आणि त्यानंतर भागवत श्रवणाचं महात्म्य खाली सांगितलेलं आहे, ज्यामध्ये भागवत श्रवण केल्यामुळे कशा प्रकारे आपला चिंता ही निघून जाईल आणि जो स्वभाव आहे तो आपला बदलेल. नाही का, चिंतेचा स्वभाव आपल्याला प्रभूजींनी बऱ्याच वेळा बरेच उदाहरण देऊन झाले की बऱ्याच चिंता असतात आपल्याला, नाही का? पूर्णपणे सर्व माताजींनी सांगितले की आपल्या घरात उठल्यानंतर जी भाजी बनवायची तेव्हापासून ती रात्री कढई धोईपर्यंत चिंता चालू असतात. आणि काही भक्तांनी सांगितले की खूप सुंदर आध्यात्मिक सुद्धा चिंता आहेत, ज्या आपल्या गरजेच्या असतात. नाही का, सेवा होत नाही आपल्याकडून वयानुसार, आजारानुसार, दुःखानुसार, ती चिंता योग्य आहे. हम्म. जसं शुद्ध अहंकार आणि नित्य अहंकार हा जो असतो, त्याप्रमाणे चिंता सुद्धा एक आध्यात्मिक चिंता आणि भौतिक चिंता ही एक असते. याबद्दल आपण पाहिलं. आणि शेवटी जे जे पॅराग्राफ आहे त्यामध्ये डोंट्स म्हणजे आपण काय नाही केलं पाहिजे, किंवा अं, ह्या भागवतमचं जर श्रवण योग्य व्यक्तीकडून जर नाही केलं, किंवा त्या व्यक्तीनं योग्य भागवत भक्ताचा आश्रय नाही केला, तर काय होतं, तो नक्कल करेल फक्त त्याची, आणि तो इंद्रिय तृप्तीतून बाहेर येणार नाही. तो फक्त काय होईल, धूर्तपणे लोकांना फसवत राहील. तो त्याचं ज्ञान आत्मसात करणार नाही, त्यानुसार आचरण करणार नाही. फक्त तो ज्ञानी होईल आणि तो इतरांना शिकवत राहील, आणि त्या ज्ञानाचा काही उपयोग होणार नाही. म्हणून शेवटी सांगेल, लोभी लोकांनी इंद्रिय तृप्तीची व्यवस्था अव्यात राखण्यासाठी धूर्तपणाने हाती घेतलेल्या भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमाने कोणीही स्वतःची वंचना करून घेऊ नये. तर आपण ऑथेंटिक व्यक्तीकडूनच भागवत श्रवण केलं पाहिजे. हे याचा सार शेवटी होता. आणि आता पुढे नवीन जो विभाग आहे त्याची सुरुवात होते. जो विभाग आपण पाहत होतो की ब्राह्मण परीक्षितांचे भविष्य वर्तवतात, हा विभाग आहे 29 पर्यंत. त्यापैकी 28 पर्यंत आपण पाहिलं की जो विरक्ती आणि प्रस्थान, परीक्षित महाराजांना विरक्ती आली आणि त्यांनी ते पुढे गंगेकडं प्रस्थान केलं. शुकदेव गोस्वामी च्या किंवा येथील ब्राह्मणांचा आश्रय घेण्यासाठी प्रस्थान केलं आहे. आणि आता 29 जो आहे श्लोक, 29 श्लोक हा या विभागाचा शेवटचा श्लोक आहे, ज्यामध्ये सर्व भविष्यवाणी झाल्यानंतर त्या ब्राह्मणांना काय केलेलं आहे, खूप सुंदर असं जो, जे त्यांनी जे कार्य केलं, भविष्यवाणी सांगून त्यांचं गुणगान ऐकल्यानंतर युधिष्ठिर महाराज खूप आनंदी झाले आणि त्यांनी त्यांना
मुबलक प्रमाणाने यथेच्छ असं त्यांना दान प्राप्त झालं किंवा प्राप्त केलं त्या ब्राह्मणाला. हा शेवटचा श्लोक ह्या विभागातील आहे. आता एक गोष्ट अशी सांगायची होती मला, की आपण नाही का ज्यावेळी श्लोक वाचतो किंवा तात्पर्य किंवा भाषांतर वाचतो, भाषांतर मध्ये काही मुद्दे असतात आपल्याला महत्वाचे. जसं पाठीमागच्या श्लोकामध्ये बघा, नाही का 27 नंबर श्लोकामध्ये तीन गोष्टी होत्या, ज्यामध्ये नाही का माईक आसक्ती, आणि दुसरं हे भगवंतांचे आश्रय चरणांचे आश्रय. त्यानंतर इथे पाहिलेलं आहे की आपण सुखदेव गोस्वामी कशा प्रकारे मोठे तत्वज्ञ होणार होते. तिथं सुखदेव गोस्वामींचं आगमन आपण पाहू शकतो, घेऊ शकतो. आणि या भागवताच्या श्रवणाचे फायदे सांगले की तो काय होईल, मुलगा आत्मज्ञानी होईल आणि तो काय होईल, निर्भय होईल. तर इथे दोन महत्वाचे मुद्दे येतात की भागवत श्रवणामुळे काय होऊ शकतं. आत्मज्ञानी होईल तो मुलगा, आणि माईक गोष्टीचा परित्याग केल्यामुळे तो निर्भय होईल. हे दोन मुद्दे आपण पेन्सिलने तिथे नोट करू शकता. आणि त्याच्या खाली मग तात्पर्यामध्ये विविध मुद्दे आले. 4 ओळीमध्ये काय सांगितले की आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितलेलं आहे, तर तिथे लिहू शकता आत्मसाक्षात्कार. आता इथे अॅनालॉजी दिली कारागृहाची, तर तिथे तुम्ही ए लिहू शकता की ए म्हणजे अॅनालॉजी किंवा एखादी संकल्पना दिलेली होती. तिथे जेलचं लिहू शकता, जेलचं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर खाली आहे भागवत श्रवणाचं महात्म्य, त्या 4 ओळीमध्ये असं तुम्ही भागवत ज्यावेळी नाही का आपण रीड करतो, वाचतो, आणि मुद्दे ज्यावेळी प्रभूजी कडून येतात त्यावेळी ते मुद्दे आपण मांडले ना, तर परत आपण रीड करायला गेलो ना, बऱ्यापैकी आपल्या रिव्हील होतात बऱ्याच गोष्टी. आणि शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलंय की प्रामाणिक व्यक्तीकडून जर आपण ऐकलं नाही तर काय होऊ शकतं, ते डोंट सांगितलं, म्हणजे आपण काय केलं नाही पाहिजे याबद्दल सांगितलेलं आहे. तर आता हा 29 नंबरचा जो श्लोक आहे त्यामध्ये विशेष करून कोणते मुद्दे येतात बघा, त्याबद्दल त्यापूर्वी आपण श्लोका रीड करू. तर श्लोका रीड करण्यासाठी कोण आहेत त्या नवीन भक्त ज्यांच्याकडे आहेत, उषा माने माताजी तुमच्याकडे आहे का भागवतम, किंवा फल्ले माताजी, सुलक्षणा फल्ले माताजी. हा माताजी. आहे पण आणखी ओपन नाही केलं, पूजा नाही बर बर, झालेली त्याची. ओके ओके, सुलक्षणा माताजी. ठीक आहे, वर्षा माताजी. ज्यांचे व्हिडिओ असतात त्यांना असं नेहमी सांगितलं, बरं ठीक आहे, गाडगे माताजी वाचतील. भाषांतर वाचा, श्लोक भाषांतर आणि तात्पर्य आपल्या ह्या अहेतुकी करुणा माताजी वाचतील. हरे कृष्ण. 29 ना प्रभूजी. बरोबर. हरे कृष्ण. सर्वांचे चरणी दंडवत प्रणाम. स्कंद पहिला, अध्याय 12वा, श्लोक क्रमांक 29. इति राजज्ञ उपादिश्य विप्राजात कोविदा लब्धा पचितयः सर्वे प्रतिजन्मो स्वकान गृहान. अर्थ, अशा प्रकारे फलज्योतिषम उत्तम रीतीने जाणणाऱ्या आणि जातक जातक मर्यादित संस्कारांचे पौरोहित्य प्रावीण्याने करणाऱ्या त्या ब्राह्मणांनी युधिष्ठिरांना त्या बालकाचा भावी इतिहास सांगितला. त्यानंतर यथेच्छ दान प्राप्त करून आणि समाधानी होऊन ते सर्व आपापल्या घरी परतले. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्णा. दंडवत सर्व वैष्णवांच्या चरणी प्रणाम. तात्पर्य: वेद हे भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विद्यांचे भांडार आहेत, परंतु त्या ज्ञानाचे उद्दिष्ट आत्मसाक्षात्काराने परिपूर्णता प्राप्त करणे हे आहे. दुसऱ्या शब्दात वेद हे सुसंस्कृत मनुष्यासाठी सर्वांगीण दृष्ट्या मार्गदर्शक आहेत. मनुष्य जीवन सर्व प्रकारच्या भौतिक दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी एक संधी असल्याने भौतिक आवश्यकता आणि मुक्ती अशा दोन्ही विषयांच्या ज्ञानाने वेद मनुष्याला जीवनात मार्गदर्शन करतात. खास करून वैदिक ज्ञानाला वाहून घेतलेला जो बुद्धिमान मनुष्याचा विशिष्ट वर्ग होता त्यांना विप्र म्हणतात. विप्र म्हणजे वेद ज्ञानाची पदवीधर. वेदांत अनेक ज्ञान शाखा आहेत. त्यात मनुष्यांच्या अत्यंत गरजेच्या आणि महत्वाच्या म्हणजे फल ज्योतिष आणि रोगचिकित्सा या होत. म्हणूनच समाजातील बुद्धिमान ब्राह्मण वर्गाने सामान्य जनांच्या मार्गदर्शनासाठी वेदाच्या निरनिराळ्या शाखांचा अभ्यास केला. त्यांनी धनुर्विद्या सुद्धा आत्मसात करून त्या विद्येचे ते गुरुजन बनले. त्या द्रोणाचार्य व कृपाचार्यांचा समावेश आहे. येथे योजलेला विप्र शब्द महत्वाचा आहे.
विप्र आणि ब्राह्मण यात फरक आहे. जे सकाम कर्माच्या कर्मकांडात प्रवीण असतात, समाजाच्या ऐहिक गरजांच्या परिपूर्तीसाठी जे मार्गदर्शन करीत असतात, त्यांना विप्र अशी संज्ञा आहे. आणि जे आध्यात्मिक दिव्य ज्ञानात प्रवीण असतात त्यांना ब्राह्मण म्हणतात. या विभागाला ज्ञानकांड म्हणतात. याच्याही वर उपासना कांड आहे. उपासना कांडाची परिणती भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत होते आणि ब्राह्मण जेव्हा पूर्णावस्था प्राप्त करतो तेव्हा त्याला वैष्णव संबोधण्यात येते. भगवान विष्णूच पूजा ही भगवान विष्णूंचं पूजा ही सर्वोच्च श्रेणीची पूजा होय. प्रगत ब्राह्मण जे वैष्णव आहेत ते अखंडपणे भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत संलग्न झालेले असतात आणि प्रेमभक्तीचे शास्त्र असलेले श्रीमद भागवत त्यांना अतिशय प्रिय असते. श्रीमद भागवताच्या प्रारंभीच सांगितल्याप्रमाणे ते वेदशास्त्रांची परिपक्व फळ आहे आणि कर्म, ज्ञान आणि उपासना या तिन्ही कांडापेक्षा त्याचा विषय सर्वोच्च दर्जाचा आहे. कर्मकांडात प्रवीण असणाऱ्यांपैकी जातक, पंडित, विप्र, उत्तम फल ज्योतिष तज्ञ असत आणि एखाद्या मुलाच्या जन्मवेळेचे नक्षत्रीय गणिते करून ते त्या मुलाचे भावी आयुष्य कसे जाईल ते सांगू शकत. महाराज परीक्षितांच्या जन्मप्रसंगी असे उत्तम जातक तज्ञ तेथे उपस्थित होते आणि त्यांचे पितामह महाराज युधिष्ठिर यांनी त्या विप्रांना सोने, भूमी, गावे, धान्य आणि इतर जीवनावश्यक बहुमूल्य वस्तू दान केल्या. त्यात गायींचाही समावेश होता. अशा विप्रांची समाजाच्या बांधणीमध्ये गरज असते आणि वेदांना विहित केल्याप्रमाणे त्यांचा योगक्षेम सुखाने चालविणे ही शासनाची एक जबाबदारी आहे. सरकारकडून भरपूर वेतन मिळाले तर असे विप्र सामान्य जनतेच्या विनामोबदला आपली सेवा देऊ शकतील अशी आणि वैदिक ज्ञान विज्ञानाच्या एक क्षेत्राचा सर्वांना लाभ होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर यामध्ये बघा आपण पाहू शकतो श्लोकाचा शब्दार्थ आपण पाहू की इति अशा प्रकारे राजने राजाला उपदेश करून म्हणजे युधिष्ठिर महाराजांना त्या ब्राह्मणाने उपदेश केला. विप्रा वेद उत्तम प्रकारे जाणणे विप्राची व्याख्या दिलेली आहे. जातक, कोविदा, फल ज्योतिष आणि जात संस्कार यातील तज्ञ यांनी कोणता अभ्यास केलेला आहे याबद्दल सांगितलेलं आहे. लब्ध अपचितया ज्यांना भरपूर दान मिळाले असे आहे असे सगळेजण प्रतिजग्मू परत गेले स्वकान आपापल्या घराकडे. आता इथे आपण पाहू शकतो जे भाषांतर आहे त्यामध्ये जे पुरोहित होते, जे ब्राह्मण होते त्यांचं प्रावीण्य सांगितलेलं आहे की पुरोहितांचं काय कार्य असतं ऐकले. आणि त्याचबरोबर हे प्राप्त झाल्यानंतर किंवा हे जे दान हे ब्राह्मणाने सर्व गोष्टी सांगितल्यानंतर युधिष्ठिर महाराजांनी काय केलं तर ब्राह्मणांना आपण कशा प्रकारे संतुष्ट करू शकतो याबद्दल सुद्धा आपल्याला इथे समजून येतं. तर इथे विषय असा येतो की ब्राह्मणांचं पात्रता, पुरोहितांची पात्रता इथे सांगितलेली आहे. त्याचबरोबर ब्राह्मण दानाचं महात्म्य किंवा ब्राह्मणांनी ज्यावेळी एखाद्याला वरती कृपा केली जाते तर त्यावेळी त्या ब्राह्मणाला आपण संतुष्ट कसं केलं पाहिजे तर यथेच्छ दान दिल्यानंतर काय झालं बघा ते समाधानी झाले आणि त्यांनी सर्वांना आशीर्वाद देऊन ते घरी परतले. हा इथे भाषांतराचा आपल्याला अर्थ होतो. तर प्रभुपाद खूप सुंदर तात्पर्यामध्ये सांगतात की वेद म्हणजे काय. पहिल्या पॅराग्राफ त्यामध्ये वेद हे का निर्माण झाले त्याचं कारण काय आहे, त्यामध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात आणि त्याद्वारे हा मनुष्य काय करू शकतो, भगवंतांची प्राप्ती कशी करू शकतो, भौतिक जीवन जगत हे या पहिल्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर वेदामधील काही शाखांची काय केलेलं त्यांनी उदाहरण दिलेले आहेत. जसं फलज्योतिष, रोग चिकित्सा, धनुर्विद्या ऐक ना. जसं वेदाचे 4 भाग पाडले गेले, 4 भागाचे परत उपविभाग पाडले गेले. त्यामध्ये वेगवेगळे नाही आता जे सायन्सच्या सगळ्या ज्या शाखा आहेत त्या सर्व पूर्वी होत्या, शिकवल्या जात होत्या. जसं इंजिनिअरिंग असेल, धनुर्विद्या असेल, रोग चिकित्सा असेल, त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. ऑपरेशनचं वेगळं नाही का, आपल्या आयुर्वेदाद्वारे केलं वेगळं, पंचकर्म याचा वेगळा विधी आहे. तर अशा प्रकारे वेगळ्या ऋषींद्वारे व्यासदेवांनी सर्वांना हे 4 विभागाद्वारे त्यांचं परत विभागणी करून
वेदांचा विस्तार केला. त्यापैकी विशेष करून जे विप्र सांगले तिथे, म्हणजे हे जे होते ते विप्र म्हणलं जातं. कोण? ज्यांनी ही भविष्यवाणी केली आणि जातक कर्म केले त्यांना विप्र असं म्हटलं जातं. तर ह्या विप्रांबद्दल यामध्ये जास्तीत जास्त माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर 2-3 उदाहरणं दिली की धनुर्विद्या, त्याचा जो भाग आहे वेदांचा, धनुर्विद्येमध्ये काही पारंगत असतात, त्यांच्याद्वारे क्षत्रियांचं काय केलं जातं, प्रशिक्षण घेतलं जातं, ज्यामध्ये आचार्य सांगितलेले आहेत द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांनी ह्या धनुर्विद्येचा अभ्यास करून पांडवांनी कौरवांना त्याचं ज्ञान दिलं. त्यानंतर दुसऱ्या जो पॅरेग्राफ आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, लिहू शकता, त्यामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत, त्यांची माहिती दिलेली आहे. एक विप्र म्हणजे काय, ब्राह्मण म्हणजे काय आणि वैष्णव म्हणजे काय, या तिन्हींचं विभागणी केली. त्यामध्ये कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि तिसरा पॅरेग्राफ आहे, तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये कर्मकांडात जे प्रवीण आहेत विप्र, यांनी काय केलं, त्यांचा काय अभ्यास असतो, आणि ते अभ्यास केल्यानंतर त्यांना युधिष्ठिर महाराजांनी कशा प्रकारे संतुष्ट केलं. आणि आपल्या शेवटच्या 2-3 ओळीमध्ये प्रभुपाद आपल्या करंट अफेअरला येतात की आता सध्याच्या गव्हर्नमेंटने, शासनाने किंवा सरकारने काय केलं पाहिजे. हा भाग एवढा आपल्याला त्याच्यावरती चर्चा करायची आहे. हे मुद्दे आपल्याला ठळक समजले की आपल्याला समजेल की तात्पर्यात प्रभुपाद काय काय सांगू इच्छितात. ठीक आहे. आता फलज्योतिष. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. ज्ञानकांड, उपासना कांड आणि काय सांगितलं आणखी तिसरं? पहिलं कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड. ठीक आहे. ओके. तर आता बघा, इथे पहिल्याच जे भाषांतरामध्ये खूप सुंदर प्रभात भाषांतर करतात की संस्कारांचे पौरोहित्य प्रावीण्याने करणाऱ्या या ब्राह्मणांनी ते काय प्रावीण्य होते कशामध्ये, जात कर्मादी या सर्व संस्कारांमध्ये. तर जातक कोविदा असे शब्द आला वरती, त्यामध्ये फलज्योतिष आणि जातक संस्कार यांचे तज्ञ असं सांगितलं आहे. तर हे कोण आहे, कर्मकांडी ब्राह्मण आहे. त्यांचा जो स्तर आहे तो कर्मकांड, म्हणजे जे भौतिक जगामध्ये आपल्याला जे जीवन व्यतीत करायचं, जे संस्काराला करून घ्यायचं, ते सर्व ह्या तज्ञाकडून आपण करून घेतले पाहिजे. हा विशिष्ट वर्ग आहे याचा पुरोहितांचा, ब्राह्मणांचा, ज्यांना विप्र असं म्हटलं जात. तर विप्र हे यांचं कार्य असतं कर्मकांड करून घेणं, त्याचा त्यांना अभ्यास असतो. जसं यज्ञ करणे, इतर जे 16 संस्कार आहेत ते संस्कार करून घेणे, लग्न विवाह लावणे, अंत्यसंस्कार करणे आणि मुंज करणे, जातक कर्म करणे, इतर सर्व ज्या विधी असतात भौतिक, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यानंतर ते मरेपर्यंत त्याला कोणकोणत्या संस्काराची आवश्यकता असते, ते सर्व संस्कार देण्याचं कार्य हे कर्मकांडी ब्राह्मण जे असतात त्यांना विप्र असं म्हणलं जातं, त्यांच्याकडून करून घेतले जातात. आणि यांच्याशिवाय जर आपण नाही का आपल्या मनाने, आता सध्या चालू आहे, मनानेच अंत्यविधी केला जातो, मनानेच 10व्याचा 5वा केला जातो, तिसऱ्या दिवशी सर्व सर्व आटोपलं जातं, आहे की नाही. हे यामुळे काय होतं, त्या जो आत्मा आहे तो संतुष्ट होत नाही, त्याच्या सर्व विधी होत नाही. मग मग ही अराजकता मासते, दुष्काळ, अकाल, अति वर्ष अतिवर्ष होते, आणि मग युद्ध होणे, इतर रोगराई पसरणे, कोरोना सारखा जो आजार येणे, ह्या गोष्टी व्यवस्थित संस्कार न झाल्यामुळे होतात. आणि याचच दुष्परिणाम म्हणून आपण आता भोगत आहोत की क्षणोक्षणी आपल्याला काही ना काही आजार, काही ना काही रोगराई पसरत आहे, काही ना काही नैसर्गिक आपत्ती ही आपल्याला ओढवते. आता पाहू शकतो आपण की मान्सून यायच्या अगोदरच मान्सून येऊन गेला, पण आता हा वेगळंच कुठलं तरी वातावरण तयार झालं. म्हणून एका व्हिडिओ आलेला, तर ते एक व्यक्ती चाललेला असा, त्याने रेनकोट पण घेतलेला आहे, छत्री पण घेतलेली आहे. तरी कोणता मोसम आहे माहिती. स्वेटर पण सोबत आहे त्याच्यात, स्वेटर पण आहे आणि कॉटनचे कपडे पण आहेत. तर त्याला विचारलं जातं, अरे कोणत्या परिस्थितीत चाललाय तुम्ही, कुठला वेश धारण केलाय,
तो म्हणला ह्या निसर्गाचा काही भरोसा नाही. तर त्याने नाही होत ह्या जो मान्सून किंवा हा जो परिस्थिती चालू आहे सध्याची नाही का, जसं पहिला काय असतो, उन्हाळा असतो, त्यानंतर पावसाळा येतो आणि हिवाळा येतो. तर त्याने काय नाव दिलेलं, उ उ आता हा मान्सून चालाय तो उपाहिळा, म्हणजे उन्हाळा पण आहे, पावसाळा पण आहे आणि हिवाळा पण आहे. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती जी निर्माण होते, ती परिस्थिती निर्माण होण्या पाठीमागे कार्य म्हणजे आपल्याकडून ह्या ऑथेंटिक व्यक्तीकडून संस्कार घडले जात नाहीत. कोणतेही वास्तुशांती असेल, इतर जे 16 संस्कार आहे, हे होत नाहीत. त्यामुळे मग त्या व्यक्तीवरती चुकीच्या गोष्टी चं साम्राज्य येतं आणि ते चुकीच्या गोष्टीने वागत राहतात. आणि आपण पाहतोय की लहानपणापासून मुलं एवढे विक्षिप्त होत चाललेले आहे, एवढे विक्षिप्त होत चाललेले आहे की आपण कंट्रोल करण्याच्या बाहेर, नियंत्रणाच्या बाहेर गेलो. अगदी 5व्या 6व्या वर्षाच्या मुलांना सर्व गोष्टी मोबाईलद्वारे समजू लागल्या आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे लहानपणापासून त्यांच्यामध्ये गुन्हेगारी वृत्ती, डिप्रेशन, नाही का, नको नको त्या गेमद्वारे नको नको त्या गोष्टीमध्ये हरी बोल, ओय तुझी जाणे माताजी आणि तुम्ही त्याचा माईक बंद करा. हा हरी बोल. हा, हो, ओके. तर ह्या गोष्टी ज्या आहेत यांचा दुष्परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर याच्यामध्ये महत्वाचं कार्य हे कर्मकांडी किंवा कर्मकांड जे केले जातात किंवा जे विविध भौतिक कार्य केले जातात, कर्म केले जातात, त्यांचा योग्य रीतीने ते कर्मकांड किंवा ते संस्कार न झाल्यामुळे हा परिणाम आपल्या भारत देशामध्ये म्हणा किंवा जगभरामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर यांचं जे कार्य खूप महत्वाचं आहे सांगितलेलं आहे. जे विप्र जे आहे, विप्र यांचं काय कार्य आहे हे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. जे भविष्यवाणी सांगतात आणि भविष्यवाणी सांगितल्यानंतर काय होतं, आपल्याला समजतं की त्या व्यक्तीचा, त्या मुलाचा कल कोणीकडे आहे. तो अध्ययनात जाईल, शास्त्र धर्म आहे त्याचा, की शेतकरी बनेल, की शूद्र जो नोकर वर्ग मध्ये जाईल. त्यानुसार मग त्या पालकाला सुद्धा काय होतं, त्याची दिशा ठरवते होती की याचं बुद्धी कशामध्ये आहे, है की नाही. तर त्यानुसार मग त्याला अध्ययनात चांगला असेल तर त्याला शिक्षक बनवलं जातं, एखादं इंजिनियर बनवलं जातं, किंवा जर त्याला टेक्निकल मेकॅनिकल काही टेक्निकल गोष्टी त्या आवडायचं तर तिकडे टाकला जातो. लहानपणापासून त्याचं पाहिलं जातं, त्याची कुंडलीद्वारे भविष्यवाणी पत्रिका पाहून त्यानुसार आपण निर्णय घेतला जातो. तर याद्वारे काय होईल मग, त्याचं जे भविष्य आहे ते तो स्वतः तो त्याचा निर्माण करू शकतो. जो आई वडिलांमध्ये डिपेंड राहणार नाही किंवा आई वडिलांच्या इच्छेनं ती मुलं पुढे तयार होणार नाही. आणि आपण पाहतोय की आई वडिलांच्या, पालकांच्या फक्त अपेक्षामुळे ती मुलं त्यांच्या नावडीच्या शाखामध्ये शिक्षण घेत आहेत आणि पुढे फ्युचरमध्ये जाऊन आत्महत्या करतात. हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनुभवाला येत आहे आणि आपण याच हे अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे की जन्मदरापेक्षा आत्महत्येचा दर खूप वाढलेला आहे भारतामध्ये. तर यावरती एक चित्रपट आलेला होता का, 3 इडियट्स म्हणून, तुम्ही पाहिला असेल. त्या कॉलेजमध्ये अशी अशी मुलं होती ज्यांचं कल वेगळा होता. एक प्राणी नाही का, वाईल्ड लाईफ मध्ये त्याचा आवड होती, एकाला दुसऱ्याच याच्यामध्ये आवड होती. त्या प्रिन्सिपल जो डीन होता त्याचा मुलगाच होता, त्याला खेळामध्ये आवड होती, परंतु त्याला इंजिनियर बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने सुसाईड केला. ह्या अशा गोष्टी काय होतात, तर पालक आणि आता सध्याची शिक्षण पद्धती ती एवढी ह्या मुलांच्या बुद्धीला किंवा त्यांच्या स्वभावाला विरोधाभासी आहे. त्यामुळे काय होतंय, पालकांना वाटतंय की माझा मुलगा इंजिनियरच झाला पाहिजे, डॉक्टरच झाला पाहिजे, आणि त्याच्या मग कलागुणांना वाव मिळत नाही. आणि जोपर्यंत आपले जे छंद आपण जोपासत नाही तोपर्यंत आपण सुखी लाईफ जगू शकत नाही. बघा, एखादा छंद जर आपण आपला लहानपणाचाच असेल तर मध्ये शिक्षणामुळे आपला तुटतो, परंतु नोकरी लागल्यानंतर जर तो जोपासला आपण, तर आपण नोकरी पण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि आपला संसार असे सर्व गोष्टी करतो. तर तो छंद जपणं खूप आवश्यक आहे. जो त्याचा स्वाभाविक छंद असतो तर त्याला कुठेतरी नाही का दाबलं जातं त्या शैक्षणिक पद्धतीमुळे. त्याला एक एटीएम मशीन बनवण्याचा प्रयत्न केला जातो पालकांकडून. आणि मग पुढे होऊन काय होतं, तो एटीएम मशीन पैसाच कमवण्याच्या ह्याच्यामध्ये अक्षरशः चारही नियमांचं तो उल्लंघन करतो आणि पूर्णपणे वाया जातो. मग त्याला पैसे पचवण्याला सुद्धा त्याला काय होत नाही, ताकद राहत नाही, शक्ती राहत नाही, त्याला ते शिकवलेलं नसतं.
संस्कारच नसतात की बाबा पैसे आले म्हणजे त्याचा वापर कसा केला पाहिजे. डिप्रेशन आलं, प्रेशर आलं वरून, तर ते कशा प्रकारे नील केलं पाहिजे ते व्यक्तच होत नाहीत कोणाकडे. म्हणून मी आता पाहतोय तर मी स्वतः हँड रायटिंग एक्सपर्ट आहे, तर तिथे अ, हस्ताक्षराच्या रिलेटेड गोष्टी येतात तपासणीसाठी आमच्या. तर 10 जर केसेस आल्या तर 10 केसेस पैकी केसेस कोणत्या येतात? सुसाईड, विल्स असतात, जे जुने विल्स कोणाचे नाव केले, प्रॉपर्टीचे घोटाळे असतात, चेक बाउन्स झालेले असतात, असे विविध असतात. पण 10 जर केसेस आल्या ना माझ्याकडे, त्यापैकी 6 ते 7 केसेस ह्या सुसाईडच्या असतात. विचार करा, एवढं प्रमाण वाढलेलं आहे सुसाईडचं. हे का वाढलेलं आहे? तर संस्कार, सहनशीलता राहिलेलीच नाही लोकांना. मुली सुद्धा घरामध्ये गेल्या गेल्या पहिलं ते आपलं स्वातंत्र्य बघते. आई वडील, सासू सासरे नसावे, दीर नसावा, जाव नसावी, नणंद नसावे, अशा प्रकारे प्रायोरिटी केली जाते. आणि मग ते दोघेच राहतात. दोघे राहिल्यानंतर मग त्यांना स्वातंत्र्य असं होतं, स्वातंत्र्य की ते मोबाईलद्वारे, मीडियाद्वारे एवढे गुरफटले जातात, दोघांचे दोन्हीकडे लपडे होतात आणि मग ते विक्षिप्त होऊन जातात. संसार सुटला जातो, मुलांना सांभाळण्याची शक्ती नसते, त्यांची मानसिकताच नसते. मुलांना जन्म देण्यासाठी सुद्धा ते मानसिकता नसते आताच्या आयटी मधील मुला मुलींची. अक्षर ते एकत्र येतच नाही. विचार करा तुम्ही, जॉबला दोघे जातात सकाळी उठल्यानंतर, कोणाची नाईट शिफ्ट असते, कोणाची डे शिफ्ट असते, बाहेरच जेवण करतात, घरी त्यांच्यामध्ये संवाद होत नाही. आणि त्यांना वाटतं की आता मूल झाल्यानंतर त्याचा सांभाळ कोण करणार. जरी झालं मूल तर ते कुठेतरी पाळणा घरात असतं, त्याला कुठे संस्कार मिळत नाही, हे दोघे विचित्र. अशा प्रकारची ही परिस्थिती होत असल्यामुळे आणि पालक हे मुलांना आपल्या आश्रयाखाली न ठेवता इथे कुठे सोडता, हॉस्टेलमध्ये ठेवतात. पुण्यामध्ये तुम्ही परिस्थिती पहा, हॉस्टेलमधल्या सर्व मुला मुलींची परिस्थिती एवढी विचित्र आहे, एवढी विक्षिप्त आहे. अंडर 16, अंडर 14 पब्स आहेत, ड्रग्स आहारी गेलेत म्हणून तुम्ही पाहिलं. आणि त्या हॉस्टेलमध्ये सर्व सुविधा त्यांना पुरवल्या जातात, दारू पासून, ड्रग्स पासून, नशेचे पदार्थ सर्व पुरवले आणि त्यांच्यावरती नियंत्रण नाही. आपल्याला माहित आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवरचं नियंत्रण आहे तोपर्यंत तो व्यवस्थित राहतो. त्याच्यावर नियंत्रण संपलं की तो हळूहळू जर त्याच्या संस्कार नसतील लहानपणाचे, जसं आपलं इस्कॉनचे संस्कार बरेच असतात मुलामध्ये, त्यामुळे ते कसे तरी राहतात, टिकतात. ते व्यक्त करतात आई वडिलांपुढे, परंतु आई वडिलांकडे व्यक्त करू शकत नाही. एवढी विचित्र परिस्थिती आहे. बाकी खेडोपाड्यातील मुलींना पाठवलं जातं कर्ज काढून, पालक पाठवतात की बाबा काय ते शिकेल, हा मोठा होईल, आपल्या घराचं नाव करेल. परंतु सिटीमध्ये येऊन मुलं अक्षरशः वाया चाललेली आहे आणि त्या शिक्षणाचा अक्षरशः विकसित उपयोग होऊ लागला. तर हे का होतं? तर अशा प्रकारचे जे संस्कार आहेत आणि अशा प्रकारचे तज्ञ ब्राह्मण आता सध्या आपल्याकडे नाहीत. जरी असले तरी सुद्धा त्यांच्याकडे जाणं टाळतात लोक. तुमच्या गावामध्ये 2 ब्राह्मण आहेत जे अशा प्रकारे विधी करतात, पण जो नियमाप्रमाणे करतो ना त्याच्याकडे कोणी जात नाही. जो आपल्या प्रमाणे जो करतो त्यालाच जास्त डिमांड आहे. अशी मानसिकता आपली सुद्धा झालेली आहे. त्यामुळे ते सुद्धा काय करतात, मग शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतात. तर ह्या गोष्टी इथे प्रभुपाद सांगतात की त्यांच्यामध्ये तज्ञता होते, ते प्रवीण होते त्यामध्ये, आणि त्याद्वारेच ते काय केलं, त्यांनी भविष्यवाणी सांगितली. आणि त्यामुळे युधिष्ठिर महाराजांना समजलं की हा आपला वंशज हा हा काय करेल, पुढील आपला राज्यकारभार व्यवस्थित सांभाळेल. आणि त्यांनी आनंदाने दान दिलं आणि ते सर्व समाधानी होऊन ते परत गेले. तर गोपीनाथ लीला प्रभू आलेले आहेत. ते प्रभूजी पुढे तात्पर्य घ्याल का तुम्ही? हरे करा ना, कृष्ण. करा ना, कंटिन्यू करा प्रभू, मला हा, ऐकायला आवडेल. अरे हो. तर हे आपण पाहिलं भाषांतरच्या याच्यामध्ये. आणि पुढे आपण पाहतो की वेद याचं महत्व सांगितलेलं आहे. तर बघा, वेद हे भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विद्यांचे भांडार आहे. तर आपल्याला माहित आहे की वेदांचे प्रकार पडले गेले. त्यामध्ये सर्व यज्ञापासून सर्व कर्मकांड त्यामध्ये आहेत, ऐकले. आणि आध्यात्मिक सुद्धा ज्ञान त्यामध्ये आहे. परंतु जास्तीत जास्त वेदांचा वापर हे काय, कर्मकांडासाठी, कशा प्रकारे आपण विलासी जीवन जगू शकतो ह्यासाठीच केलं जातं. परंतु वेदांमध्ये सर्व गोष्टी आहेत, आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो, आत्मसाक्षात्कारी बनवू शकतो. परंतु त्याचा चुकीचा वापर केला जातोय आता. त्याच्यामुळेच काय होतं, विलासी जीवन जगण्याकडे कल जास्त येतो. म्हणूनच आपण पाहतो की व्यासदेवांना नैराश्य आलं आणि आवाज नारद नाही मुनी येते तिथे प्रभूजी. प्रकटले. हरे कृष्णा. बाकीच्या नाही येतोय आवाज?
हो. हा येतोय हा प्रभू. येतोय प्रभूजी प्रभूजी येतोय. येतोय येतोय क्लिअर का? आहे एकदम. हा. चांगला ओके येतोय. ओके मला ओके. तर नव्हती. तर हा, तुमचा नेटवर्कचा समस्या असेल थोडीशी, बघा माताजी. ठीक आहे. तर आपण कुठेतरी व्यासदेवांना नैराश्य का आलं, तर त्यांना सुद्धा जाणीव झाली की कुठेतरी आपण जे शास्त्रांची जी निर्मिती केलेली आहे ती कुठेतरी काय आहे, भौतिक कर्मकांडी कर्मकांडाकडे जास्तीत जास्त आहे. आणि त्यामध्ये भगवंतांचं गुणगान किंवा आत्मसाक्षात्कारासाठी विशेष आपण काही असं अ, ग्रंथाची रचना केली नाही, आहे की नाही. असं जेव्हा जाणवलं त्यांना नारद मुनीकडून, त्यानंतर मग त्यांनी हे भागवतांचं लिखाण केलं, आपण पाहू शकतो. तर वेदांमध्ये ह्या दोन्ही गोष्टी आहेत. उपनिषदामध्ये सुद्धा 108 उपनिषद, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे आध्यात्मिक आणि भौतिक सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तर यांचा वापर करूनच आपलं काय करू शकतो, आपण आत्मसाक्षात्कारी होऊ शकतो, असं पुढच्या ओळीत सांगतात. तर परंतु त्या ज्ञानाचे उद्दिष्ट आत्मसाक्षात्काराने परिपूर्णत्व प्राप्त करणे हे आहे. तर हे वेदांचा वापर जर आपण योग्य केला नाही तर काय होतं, आपण फक्त भौतिकच साठी त्याचा वापर करू लागतो आणि त्याद्वारे आपण आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. तर यासाठी प्रभुपाद पुढे सांगतात की दुसऱ्या शब्दात वेद सुसंस्कृत मनुष्यासाठी सर्वांगीण दृष्ट्या मार्गदर्शक आहे. तर वेद ज्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, ऑथेंटिक प्रमाणित व्यक्तीकडून अभ्यास केला आहे, त्यांच्यासाठी वेद हे काय आहेत, सुलभ आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी, आध्यात्मिक आणि भौतिक गुणांचा विकास करण्यासाठी ते काय आहेत, पर्याप्त आहे. परंतु आजकाल या वेदांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा इंग्रजांनी बदलवला. आपल्याला माहित आहे की एक काय नाव मला आता आठवत नाही त्या व्यक्तीचं, इंग्रज, त्याने पूर्णपणे भारतात येऊन पूर्णपणे सर्वे केला आणि त्यांनी पाहिलं की हे अशा प्रकारे एवढी सुखी लोक आहेत, एवढी म्हणजे फक्त तळागाळापासून सर्व लोक आनंदी सुखी आहेत. त्याचा ज्यावेळी त्यांनी केला त्यावेळी त्यांनी पाहिलं की इथली गुरुकुल पद्धत आणि त्यांची शेतीची पद्धत, गायींचं जोपासना, शेती पद्धत आणि गुरुकुल, ह्यामुळे यांच्यामध्ये एवढे सुंदर एकमेकावरती ते अवलंबून आहेत सर्व लोक. त्यामुळे ते काय एकमेकाशी घनिष्ठ त्यांचं नातं आहे आणि त्याद्वारे काय करतात, हे आनंदी सुखी. आणि हे ज्यावेळी त्याला समजलं त्यावेळी त्यांनी मग इथं आल्यानंतर पहिलं गुरुकुल बंद केले, गायींचे बैलांचे कत्तलखाने उघडले, शेतीचं व्यवस्था पूर्णपणे विस्कटवली त्यांनी. आणि याच्यामध्ये रसायनांचा वापर करण्यासाठी, युरिया, इतर खतं यांचा वापर करण्यासाठी जास्त त्यांना लोकांना उद्युक्त केलं, कारण लवकरात लवकर जास्त प्रमाणात हे धनधान्य मिळवण्यासाठी. आणि आपण त्याच्या आहारी गेलो आणि त्यांनी नियमच बनवले, कायदाच तसा बनवला. हा, मेकाले याने हे आणले याच्यामध्ये. आणि त्यावेळी त्यांनी सर्व जे ग्रंथ होते आपले, त्यांचा आपल्याच लोकांचा वापर करून त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे चुकीचे अर्थ त्यामध्ये लावले गेले, वेदावरती, उपनिषदावरती. आणि ते सर्व जनमानसामध्ये त्यांनी पाठवले, प्रसारित केले. आणि तीच मानसिकता काय झाली लोकांची झाली की हे वेद हे चुकीचे आहे. याद्वारे काय होतंय, आपली जी पौराणिक जी पद्धती आहे ती सोडून आपण आधुनिक झालं पाहिजे, कुठेतरी पुढं विकास केला पाहिजे, याकडे आपली मानसिकता लोकांची झाली. आणि त्यामुळे सर्व पारंपरिक जी पद्धती आहे त्या सर्व पारंपरिक पद्धतीकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. आणि आपण काय केलं, आता आपण पाहतोय की शेती ही पूर्णपणे नापीक होत आलेली आहे, निसर्ग पूर्णपणे आपल्या विरुद्ध आहे, शैक्षणिक पद्धती पूर्णपणे ही त्या व्यक्तीला, त्या मुलाला काय करते की एटीएम मशीन बनवण्याचा प्रयत्न करते. कोणत्याही मूल्य शिक्षणाचा प्रशिक्षण दिलं जात नाही. आपण ज्यावेळेस होतो बघा, आपल्याला मूल्य शिक्षण हा विषय असायचा, धडा असायचा, त्यांच्या मूल्यांची जोपासना केली जात होती. पण आता त्यांचं अभाव असल्यामुळे मुलं फक्त एटीएम मशीन बनतात आणि पुढे जाऊन विक्षिप्त त्यांचं आचरण होतं. आणि अशा प्रकारे हे शास्त्रांचा पूर्णपणे विरोधाभासी अर्थ लावला आणि त्यामुळे सर्व लोक जे आपले भारतीय आहेत ते पाश्चात्य संस्कृतीकडे त्यांचा ओढा झाला. आणि आपण अजून सुद्धा पाहू शकतो की त्याचंच आपण अनुसरण करत आहोत. परंतु इस्कॉन, प्रभुपाद यांच्यामुळे पाश्चात्य देशामध्ये जाऊन ज्यावेळी त्यांनी ते बीज रोवलं आपल्या भारतीय संस्कृतीचं, आणि तिथून ज्यावेळी प्रसार झाला त्यावेळी बऱ्याच लोकांनी ते स्वीकारलं की परदेशी लोक हे करतायत, नाही का, अनुकरण करतात भारतीय संस्कृतीचं, मग आपण का करू नये. म्हणून मग पुढे भारतामध्ये सुद्धा त्याचा प्रचार प्रसार होत झाला. आणि आता प्रभुपादांद्वारे आणि असं इस्कॉन आणि
ऑथेंटिक संस्थेद्वारे आपल्याला ह्या वेदांबद्दल, शास्त्रांद्वारे ऑथेंटिक माहिती मिळते. तर काही लोक काहीच विचार न करता, जसं आपल्याला माहित आहे की एक ग्रंथ आहे जो जाळण्यात आला. कोणाला माहित आहे का नाव त्याचं? विशिष्ट समाजाकडून त्याची दहन केलं. जे मनुसंहिता. मनुसंहिता. मनू मनुस्मृती. महाराजांनी मनुस्मृती, मनुसंहिता म्हणून मनुस्मृतीला जाळण्यात आलं, कारण का त्यांना माहितच नव्हतं. त्याचा विपर्यास करण्यात आलेला इंग्रजांकडून, इतर आपल्याच लोकांचा वापर करून त्यामध्ये अशा चुकीच्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या गेल्या. आणि संस्कृत आपल्याला येत नव्हतं सर्वांना, म्हणजे संस्कृत जाणार होते त्यांनीच अशा प्रकारे चुकीचे अर्थ त्याचे लावले आणि त्याला काय केलं, बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केला. आणि अशाच प्रकारचा ती मानसिकता सर्व समाजामध्ये, काही विशिष्ट समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते एक्सेप्टच करत नाहीत ही आपली भारतीय संस्कृती. तरी ही का, कारण का, तर आपलं याच्याकडे असलेलं दुर्लक्ष आणि चुकीचं शासन. आपल्याला माहिती आहे, जर शासक व्यवस्थित असेल तर प्रजेमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतात. आणि 70 वर्ष आपण पाहू शकतो की पूर्णपणे आपल्या भारतीय संस्कृतीची विल्हेवाट लावण्याला कारणीभूत आहे शासन. त्यांनी कोणत्याही प्रकारे आपल्या भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, आणि त्याचाच परिणाम, दुष्परिणाम आपण आता भोगत आहोत. परंतु या 10-12 वर्षापासून बऱ्यापैकी परिवर्तन आपल्याला जाणवू लागले. सर्व क्षेत्र जे आहेत, धार्मिक क्षेत्र, त्यांची जोपासना होते. कॉरिडॉर तयार होत आहेत. सुंदररित्या कुंभमेळा साजरा होतो. विविध सणांचं मोठ्या प्रमाणात साजरीकरण होत आहे. त्यामुळे लोक जागृत होत आहेत. तसे चित्रपट सुद्धा आपल्याला येतात, ज्याद्वारे काय होतं, सर्वांचं प्रबोधन होईल. भारतीय संस्कृती बघण्याचा दृष्टिकोन वेगळा येईल. अशा प्रकारचं चित्रपट सुद्धा येऊ लागलेलं आहे. विविध कार्यक्रम घेतले जातात. मग त्यामुळे ह्या शास्त्रांचं, इस्कॉनकडे बघण्याचा दृष्टिकोन शासनाचा हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की बऱ्यापैकी बदल आपल्याला जाणवू लागलेले आहे. तर हे सर्व डिपेंड आहे वेदांचा किंवा शास्त्रांचा आपण कशा प्रकारे वापर करतोय किंवा कशा प्रकारे त्याला घेतो, कोणत्या मानसिकतेने घेतो, यावरती सर्व अवलंबून आहे. आणि याद्वारेच आपल्याला सर्वांगीण दृष्ट्या हे मार्गदर्शक ठरू शकते, हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सांगितलेलं आहे बघा, मनुष्य जीवन सर्व प्रकारच्या भौतिक दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी असल्याने भौतिक आवश्यकता आणि मुक्ती या दोन्ही विषयांच्या ज्ञानाने वेद मनुष्याला जीवनात मार्गदर्शन करतात. तर ते आपण पाहिलेलं आहे की भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्ट्या आपल्याला हे पूर्णपणे मार्गदर्शक आहेत हे शास्त्र. जर आपण प्रामाणिक व्यक्तीकडून जर ऐकलं, नाहीतर पाठीमागच्या श्लोकामधील शेवटच्या पॅराग्राफमध्ये प्रभुपाद सांगतात की जर आपण प्रमाणित जर व्यक्तित्व नसेल तर ते श्रोते सुद्धा कन्फ्युज होतात, आणि तो सुद्धा काय करतो, त्यांची पिळवणूक घेतो. आणि ह्याच्या धूर्त लोकांमुळे काय होतं, मग आपली जी संस्कृती किंवा जे शास्त्र आहे ते आपल्याला योग्य प्रकारे समजून येत नाही. म्हणून आपण योग्य प्रामाणिक व्यक्तीकडून हे श्रवण केलं पाहिजे. पुढे विप्रबद्दल सांगतात की विशेषतः वैदिक ज्ञानाला वाहून घेतलेले जो बुद्धिमान मनुष्याचा विशिष्ट वर्ग आहे त्यांना विप्र असं म्हटलं जातं. जसं आपण वरती पाहिलं की जे होते ते विप्र होते, जे ब्राह्मण जे होते ते सर्व कर्मकांड करणारे हे ब्राह्मण होते, त्यांना विप्र असं म्हटलं जातं. जसं श्लोक येतो बघा, जन्मना जायते शूद्र संस्कारात भजे द्विज वेद पाठित पठित विप्र ब्रह्म जानात येते ब्राह्मण. आता वेद पाठित म्हणजे वेदांचं ज्यांना ज्ञान आहे ना, ते त्यांना विप्र म्हणलं जातं. म्हणजे त्याद्वारे ते जे कर्मकांड करतात त्यांना विप्र असं म्हटलं जातं. आणि त्यांच्याद्वारेच काय केलेलं आहे, विविध जे वेदांच्या शाखा आहेत त्यांचा अभ्यास होतो. मग त्यामध्ये उदाहरण दिलंय फलज्योतिषशास्त्र आणि रोगचिकित्सा. जसं जो आयुर्वेद आहे, पतंजली आहे, ऐक नाही, हे सर्व जे पंचकर्म आहे, हे सर्व गोष्टीचा अभ्यास हा वेदांद्वारेच आपल्याला मिळतो. हे विविध शास्त्रांद्वारे, पतंजली असतील, अजून एक शास्त्र ऋषी आहेत, त्यांच्याद्वारे हे चिकित्सा ह्या आल्या. आणि फलज्योतिषशास्त्र जे ज्योतिष तज्ञ आहे अशा प्रकारचे, त्यांच्याद्वारे सुद्धा ज्योतिष हे सांगितलं जातं. जसं त्या दिवशी आपण पाहिलं की बरेच ब्राह्मण आहेत ज्यांना खूप छान अभ्यास होता ज्योतिषशास्त्राचा. त्यामुळे ते योग्यरित्या एखाद्या व्यक्तीची पत्रिका सांगत होते, पूर्ण जीवनक्रम त्याचा जन्मापासून मृत्यूपर्यंत. त्यानंतर विवाह सोहळ्यावरची पत्रिका पाहणे, त्यांचे गुण जुळतात का नाही हे पाहणे, हे ऑथेंटिक होत होतं पहिले. त्यामुळे व्यवस्थित संसार चालत होता. आणि त्याचबरोबर दुसरी एक शाखा सांगितली ती धनुर्विद्या, त्याची शाखा सांगितली. उदाहरण देतात प्रभुपाद, तर धनुर्विद्येद्वारे
काही जे त्यामध्ये तज्ज्ञ असतात ते आचार्य बनतात आणि त्या आचार्याद्वारे धनुर्विद्येचं प्रशिक्षण दिलं जात होतं. आणि ते आचार्य इथे दोन उदाहरण दिले, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य. यांच्याद्वारे पांडव आणि कौरवांना काय झालं, धनुर्विद्येचं किंवा क्षत्रिय धर्माचं काय केलं गेलं, प्रशिक्षण देण्यात आलं. हा पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहू शकतो. त्या गोष्टी प्रभुपादांनी सांगितलेल्या आहेत. आणि दुसरा जो पॅरेग्राफ आहे त्यामध्ये आपण पाहिलं की 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, विप्र, ब्राह्मण आणि वैश्य यांचा उल्लेख केलेला आहे. तर हे आपण शॉर्ट मध्ये पाहू. ज्यामध्ये खूप सुंदर प्रभुपाद विश्लेषण देतात. तर पहिलं आहे विप्र. विप्र हे जे कर्मकांडी असतात किंवा जे कर्मकांड करतात, जसे यज्ञ करणे, आता जे 16 संस्कार आहेत, हे जे करवून घेतात आपल्याकडून, त्यांना विप्र असं म्हटलं. तर त्यांना त्याचं ज्ञान असतं, यज्ञ करण्यापासून ते सर्व संस्कारापर्यंत. तर जे कर्मकांड जे आहे ते कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणांना किंवा पुरोहितांना काय म्हणलं जातं, विप्र असं म्हटलं जातं. आणि पुढचं येतं ज्ञानकांड, जे त्यांना ब्राह्मण असं म्हटलं जातं. ज्यांना पूर्णपणे शास्त्रांचं ज्ञान असतं आणि ते ज्ञान इतरांना देतात. पूर्ण शास्त्रांचं, सर्व वेदांचं, शास्त्राचं ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाद्वारे ते इतरांना सुद्धा काय करतात, ते लाभान्वित करतात, त्यांना प्रशिक्षित करतात. आणि त्यांच्याद्वारे सुद्धा प्रशिक्षित होऊन ब्राह्मण स्तर हा किंवा ब्राह्मणाची निर्मिती होते, ब्राह्मण तयार होत असतात. तर अशा प्रकारचा जो जो वर्ग आहे त्याला काय म्हणलं जातं, ब्राह्मण वर्ग असं म्हटलं जातं किंवा ज्ञानकांडी असं त्यांना म्हटलं जातं, ज्यांना पूर्णपणे ज्ञान असतं ह्या गोष्टींचं. प्रभुपाद खूप सुंदर याच्यामध्ये सांगतात की विप्र म्हणजे समाजाला भौतिक आवश्यकतांची पूर्ती करण्याचे मार्गदर्शन करणारे. विप्र म्हणजे कुठल्या भौतिक आवश्यकता, कोणत्याही भौतिक आवश्यकता आहे, जे काही जे आपल्याला असं वास्तुशांती करायची आहे, नाही का, जातक कर्म करायचं आहे, जावळ काढायचं आहे, सर्व गोष्टी ज्या आहेत संस्कारापासून ते आपल्या गाडी घ्यायची आहे, एखादी जमीन खरेदी करायची, त्यासाठी मुहूर्त असेल, त्यासाठी काही विधी असेल, सर्व करण्यासाठी जे आवश्यकताची पूर्ती करण्यासाठी जे कार्य केलं जातं ते या विप्र यांच्याकडून केलं जातं. त्यांना कर्मकांडाला हा विभाग आहे किंवा या विभागामध्ये ज्यांना मोडलं जातं ते कर्मकांडी ब्राह्मण म्हणलं तर त्यांनाच विप्र असं म्हटलं जातं. पुढचा स्तर आहे तो ज्ञानकांडी किंवा ज्ञानकांड. हे असे ब्राह्मण असतात जे आध्यात्मिक दिव्य ज्ञानात प्रवीण असतात आणि ज्ञानकांड हे त्या विभागात येतात. ते प्रवीण असतात आणि ते सर्वांना त्याचा उपदेश देतात. आणि त्याहूनही श्रेष्ठ असा एक स्तर आहे तो म्हणजे उपासना कांड. उप म्हणजे जवळ असणे, उपासना करणे. मग ते भगवंतांच्या जवळ नेण्यासाठी जे कार्य करतात त्यांना काय म्हणलं जातं, त्या ब्राह्मणांना वैष्णव असं म्हटलं जातं. आता आपल्याला माहित आहे की त्यामध्ये पण बरेच फरक हे विषय असतात, जे ब्रह्मज्योतीकडे घेऊन जाणारे सुद्धा असतात. त्यामध्ये हे पण आहेत, 3 प्रकार आहेत, ब्रह्मेती, परमात्मेती, भागवनेती. तर असे जे आहेत ते उपासना, हे उपासनामध्ये येतात. त्यामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे वैष्णव. वैष्णव हा सर्वश्रेष्ठ सांगितलेला. वैष्णव हा ब्राह्मणही असतो आणि विप्रही असतो. जो कोणत्याही विधीतून वैष्णव बनलेला आहे त्याला विशिष्ट ब्राह्मणाचं प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता भासत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तो ऑलरेडी त्या स्तरावर असतो, ब्राह्मण या स्तरावर असतो, विप्र या स्तरावरती असतो. म्हणून भक्तासाठी सांगलेलं आहे बघा, त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टी करायची आवश्यकता नाही. जो भगवंताचं नामस्मरण करतो त्याने सर्व गोष्टी केलेल्या आहेत असं देहूती माता सांगते. एक श्लोक पाहिलेला आपण, त्यामध्ये सांगतो की जो भगवंतांचा आश्रय घेतला, ज्याने नामस्मरण सुरुवात केलेलं आहे, त्याने सर्व विधी केलेला आहे, सर्व कर्मकांड केले, वेदांचा अध्ययन केलेला आहे, त्याने तीर्थामध्ये स्नान केलेलं आहे. आर्य हे जे सर्व शास्त्रांचा अभ्यास करणारे त्यांचं सुद्धा प्रशिक्षण घेतलेलं आहे. ब्राह्मणचरित म्हणजे ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे, अशा प्रकारे सर्व गोष्टी त्याने केलेल्या असतात. ज्यावेळी तो वैष्णव बनतो त्यावेळी वैष्णव हा परिपूर्ण असतो असं प्रभुपाद इथे सांगतात. आणि वैष्णव हे कर्मकांडी, ज्ञानकांडी यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असतात असं इथे सांगितलेलं आहे. तर तिन्ही कांडापेक्षा त्यांचा विषय सर्वोच्च श्रेणीचा असतो.
हे परिपक्व हे जे सांगितले ते वेदशास्त्रामध्ये प्रवीण असून सुद्धा ते काय असतात, वैष्णव स्तरावरती असतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे जे भक्त असतात वैष्णव, ते सर्वश्रेष्ठ इथे मानलेलं आहे. तर या पॅरेग्राफ मध्ये या तीन गोष्टींचा स्पष्टीकरण प्रभुपाद देतात: विप्र, ब्राह्मण आणि वैष्णव, कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासना. तर याबद्दल आपण वाचलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही अजून वाचून स्पष्टता घेऊ शकता. आणि तिसरा जो पॅरेग्राफ आहे त्यामध्ये कर्मकांडामध्ये प्रवीण असणाऱ्यापैकी जातक पंडित विप्र हे उत्तम फलज्योतिषशास्त्रज्ञ असत आणि एखाद्या मुलाच्या जन्मवेळी नक्षत्रीय गणिते करून ते त्या मुलाचे भावी आयुष्य कसे जाईल ते सांगू शकतात. आता हे सर्व सांगितल्यानंतर त्यांनी आता जे भाषांतरामध्ये ज्या ब्राह्मणांचा उल्लेख केलेला आहे त्यांच्याबद्दल प्रभुपाद हे शेवटी एंडिंगला सांगतात की त्यांचं महत्व काय आहे, जे आपण इथून जवळपास पूर्ण अध्यायामध्ये पाहत आलेलो आहे की जे ब्राह्मण आहेत हे जे कर्मकांड करतात, हे विविध अशा संस्कार करतात, ज्यामध्ये त्यांना ज्योतिषशास्त्राचं ज्ञान असतं, धनुर्विद्येचं ज्ञान असतं, त्यानंतर वैदिक किंवा रोग चिकित्सेचं काय असतं ज्ञान असतं. तर असे जे ब्राह्मण असतात त्यांच्याकडून फलज्योतिषशास्त्र केल्यामुळे त्यांना सर्व ग्रह नक्षत्रांचं गणित किंवा त्यांचं स्थिती माहीत असते आणि त्या आधारे ते काय करतात, त्या मुलाचं काय करतात आयुष्य कसं असेल ते सांगू शकत होते, कारण ते त्यामध्ये तज्ञ असते. आणि अशा प्रकारे ते पुढे सांगितलेलं आहे की महाराज परिषदांच्या जन्मप्रसंगी असे उत्तम जातकज्ञ तिथे उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचे पितामह युधिष्ठिर महाराज यांनी त्या विप्रांना सोने, भूमी, गावे, धान्य आणि इतर जीवनावश्यक बहुमूल्य वस्तू दान केल्या. की प्रत्येक वेळा हे दान धर्म युधिष्ठिरांनी सहाय्य करणारे आणि पुरोहित त्यांना सुद्धा शेवटी मुख्य पुरोहित होते त्यांना सुद्धा आणि सर्व वस्तू दान त्याबरोबर गायीचा समावेश होता. ब्राह्मणांना दान देणं हे खूप द्वारे जे आशीर्वाद. हरे कृष्णा, येते का आवाज? आता क्लिअर आला. बाकी तर दानाबद्दल सांगितलेलं आहे इथे परत. युधिष्ठिर महाराजांनी प्रत्येक वेळेला काय केलेलं आहे, त्यांना ज्याप्रमाणे त्यांची सेवा होत होती तशी तशी काय होत होतं, त्यांनी ते दान दिलेलं आहे. बऱ्याच श्लोकामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक वेळेला ज्यावेळी ते आनंदी झालेत, ज्यावेळी त्यांची सेवा स्वीकारतात, त्या वेळेला त्यांनी काय केलेलं आहे, विविध सोने, भूमी, गावे, धान्य आणि गायींचे दान केलेलं आहे. आणि दान केल्यानंतर ते कशा प्रकारे समाधानी झाले, आणि समाधान झाल्यामुळे काय होतं, एखादा व्यक्ती आपोआपच काय बोलतो त्याचा हाताचा वरती येतो आणि तो आशीर्वाद देतो, आणि अशा प्रकारे ते समाधानी होऊन परत गेलेले आहेत. इथे सांगतात की अशा विप्रांची समाजाच्या बांधणीमध्ये मोठी आवश्यकता असते, आणि वेदाज्ञाप्रमाणे त्यांच्या चरित्रात सुखाने चालवणे हे शासनाचे उत्तरदायित्व असते. तर जसं युधिष्ठिर महाराजांचं उत्तरदायित्व होतं, त्यांनी जे उत्तरदायित्व केलं तसंच ह्या तत्कालीन शासनाने सुद्धा केलं पाहिजे असं प्रभुपाद इथे सांगतात. आणि जोपर्यंत ब्राह्मण वर्ग हा व्यवस्थित त्यांना त्यांची मानसिकता किंवा त्यांचं पालन पोषण होत नाही, तोपर्यंत काय होणार नाही, इतर जे वर्ग आहेत ते सुखी होणार नाहीत. कारण ब्राह्मणांना काय सांगितलं जातं, डोकं मानलं जातं, आणि त्यानंतर इतर जे अवयव आहेत, बाहू हे क्षत्रिय आहेत, पोट, कंबर हे काय आहेत वैश्य आहेत, आणि पाय जे आहेत ते शूद्र आहेत. जोपर्यंत डोकंच स्थिर नसेल तर इतर अवयव कार्य करतील का? नाही करत. तर ब्राह्मण हे आपलं शिर आहे, बुद्धी असं म्हणलं जातं, बुद्धिमान वर्ग मानला जातो. बुद्धिमान वर्गाला जर व्यवस्थित पालन पोषण झालं नाही, त्यांना विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना जर योग्य असं योगदान दिलं नाही शासनाकडून, तर असे ब्राह्मण, असे वैष्णव तयार होणार नाही, त्यांना आपल्याला तसे संस्कार आपल्या पिढींना मिळणार नाहीत असं प्रभुपाद म्हणतात. आणि हे उत्तरदायित्व हे काय केलं पाहिजे, शासनाने हे विनामूल्य दिलं पाहिजे, आणि तरच ते काय करतील, विनामूल्य काय करतील, सर्वांना सेवा देतील किंवा प्रशिक्षित करतील. ब्राह्मण हा त्यांना जेवढं त्यांनी ज्ञान घेतलेलं ते सर्व त्यांनी काय केलं जातं, विनामूल्य ते प्रशिक्षित करतात. त्यावरती त्यांचं जीवन
हरे कृष्ण. एक कॉल आलेला, क्षमा करा. तर इथे मग प्रभुपाद हे सांगतात की आता सध्याच्या शासनकर्त्यांनी काय केलं पाहिजे, तर अशा ह्या ब्राह्मण वर्गाला योग्य अशी सुविधा पुरवल्या पाहिजेत, पालन पोषण केलं पाहिजे, तरच हे काय करतात. क्षमा करा, कॉल येत होता. इम्पॉर्टंट असेल तर घेऊ शकता प्रभू. ठीक ठीक ठीक. ओके. तर इथे आपण पाहिलं की विशेष करून प्रभुपाद सांगतात की वेदांचं महत्व काय आहे. वेद हे कशा प्रकारे भौतिक आणि आध्यात्मिक आवश्यकतांची पूर्ती करवते आणि आपल्याला सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी वेद हे परिपूर्ण आहेत, सहाय्य आपल्याला करतात. त्यामध्ये काही शाखांचा उल्लेख केला, त्यामध्ये विप्र यांच्याद्वारे कोणती सेवा असते, कोणत्या शाखांचा अभ्यास केला जातो आणि आपल्याला त्याचा काय उपयोग होतो. जे कर्मकांड केलं जातं आपल्यासाठी भौतिक आवश्यकतांच्या पूर्तीसाठी, ते विप्रांकडून केलं जातं. जे फलज्योतिषशास्त्रज्ञ असू शकतात, रोगचिकित्सक असू शकतात, धनुर्विद्यामध्ये प्रावीण असू शकतात, याबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर प्रभुपाद 3 कांडांबद्दल बोलतात: कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड. विप्र, ब्राह्मण आणि वैष्णव याबद्दल चर्चा केली आपण, आणि कर्मकांडांचं महत्व सांगितलेलं आहे आणि सध्याच्या युगामध्ये आपल्याला त्यांची का आवश्यकता आहे आणि त्याचं पालन पोषण, त्यांचं जतन होणं का आवश्यक आहे ते प्रभुपादांनी इथे सांगितलेलं आहे. तर मी ते सांगतो. खूप खूप धन्यवाद. काय चुकलं असेल तर क्षमस्व. गोपनाथला प्रभू ऍड करू शकता, किंवा भक्त काय ऍड करू शकतील किंवा प्रश्न विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभू, खूप सुंदर क्लास दिला. तर मला ऍक्च्युली सेवा होती थोडीशी, त्यामुळं कमी तिथं आम्ही अशा भावनेमध्ये प्रभूजींनी कमी तिथे सगळं काही आणि विजयाची हमी असे प्रभूजींनी क्लास दिला, त्याबद्दल धन्यवाद प्रभू. आराध्य गोपी माताजींचा हात वरती आहे, त्यांना काहीतरी बोलायचंय वाटतं. प्रश्न आहे प्रभूजी माझा. अच्छा अच्छा, हा प्रश्न विचारा. शंकर मोरे प्रभू उत्तर द्या. ते 3 हे सांगितलेत ना, विप्र. तर आपण त्यांनी काय झालं, पहिलं कर्मकांडी, तर कर्मकांडी करून ते संस्कार करून घेतात. तर आपण ते त्यांच्याकडून करून घेऊ शकतो का, आणि घेतलं तर त्याचा लाभ होतो का, हे प्रश्न आहे मला. हरे कृष्ण. कर्मकांडी. खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण नाही का, आपण प्रत्येक विधी जर करायचा असेल, आपल्याला शुभ कार्य करायचं असेल, तर आपण ब्राह्मणांचा आश्रय घेतो, त्यांना बोलवतो, त्यांच्याकडून करून घेतो. सध्या जी ब्राह्मण जे आहेत ते प्रमाणित नाहीत किंवा तेवढे तज्ञ नाहीत, प्रवीण असे नाहीत, कारण त्यांना तसं सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत किंवा तसं पोषण झालं नाही. कारण त्यांच्या उदरभरणाचाच प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी मग हा व्यवसाय हा फक्त काय केला, उदरभरणासाठीच ठेवला आणि बाकी मग ते नोकरी करू लागले. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य त्यामध्ये एवढं प्राप्त केलं नाही. त्यामुळे आता आपण पाहिलं तर खूप कमी भक्त आहेत, असे ब्राह्मण आहेत ज्यांच्याद्वारे ऑथेंटिक प्रामाणिक दृष्ट्या असे संस्कार करून घेतले जातात किंवा केले जातात. तर आपल्याला प्रभुपादांनी हेच ह्यासाठीच हे संस्था सुरू केली आहे की प्रत्येक व्यक्तीने हे ब्राह्मण स्तरावरती आलं पाहिजे, वैष्णव स्तरावरती आलं पाहिजे. आणि त्याद्वारे काय होईल, प्रत्येक हा जर ब्राह्मण स्तरावरती आला तर त्यांच्याकडून जर आपण हे संस्कार करून घेतले तर आपल्याला त्याचा लाभ होणार आहे. जर प्रमाणित व्यक्तीकडून जर त्याला त्याचं ज्ञान व्यवस्थित असेल शास्त्राद्वारे, वेद्याद्वारे, त्याद्वारे जर त्याने तो विधी केला तर त्याचा 100% हा आपल्यावरती परिणाम होतो, आपल्या विधींचा. आणि हे आपल्याला केलं पाहिजे, करून हे आपण घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी फक्त आपण ही काळजी घेतली पाहिजे की प्रमाणित किंवा एक ऑथेंटिक ब्राह्मण आपल्याला कसा मिळेल, कुठून मिळेल, याबद्दल आपण चौकशी करून हे कार्य केले पाहिजे. परंतु हे कार्य आपल्याला करणं आवश्यक आहे, आणि हे नाही केले तर दुष्परिणाम भरपूर होणार आहे. एवढं मी सांगू शकतो. इतर गोपीनाथ लीला प्रभू सांगतील यावरती. हरे कृष्ण. समजा माताजी काय अजून तुम्हाला काय विचारायचं वर्ष माताजी? हरे हो कृष्ण. प्रभूजी, माझा एक प्रश्नच आहे रिलेटेड, हा. की आपण खूप सारे कर्मकांड करत असतो, त्यामध्ये हे पूजा विधी पण होते. भौतिक जीवनामध्ये आपल्याला काही ना काही अडचणींना सामोरं जावं लागतं. कधी त्या अडचणी तीव्र असतात आणि त्यासाठी मग सांगितलं जातं की हे करा, ते करा, हे होम करा, यज्ञ करा,
शांती करा, अमुक अमुक बऱ्याच गोष्टी आहेत. आता जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करतो, म्हणजे इस्कॉनशी जोडल्या जातो, प्रॉब्लेम्स तर चालूच राहतात, तेव्हा पण येतातच. पण मग आता काय करायचं? आपण कर्मकांडांचा आधार घ्यायचा का नाही घ्यायचा? म्हणजे ह्या पूजा विधी करायच्या का नाही करायच्या? प्रश्न हा आहे. तुम्ही म्यूटवर आहे प्रभू. सॉरी. तर या संदर्भात खूप सुंदर 11व्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो. तो असा श्लोक आहे की ज्यामध्ये कशा प्रकारे भक्त हा यापासून मुक्त असतो, परंतु भक्त कसा असावा ते पण सांगितले त्यांनी. तर तो श्लोक असा आहे: देवर्षी भूताप्त नृणाम पितॄणाम न किंकरो नायम ऋणींच राजन सर्वात्मनाय शरणम शरण्यम यथा मुकुंद परिरत्य करतो. हा श्लोक आहे असा. त्यामध्ये देवर्षी भूतात्म नृणाम पितॄणाम, हे देवर्षी असतील, जे सर्व नातेवाईक असतील, नृणाम पितृनाम, जे आपले नातेवाईक असतील, पित्र असतील, न किंकरो नायम ऋषींच राजा, इतर जे देवी देवता आहे, या सर्वांचं ऋण हे मुक्त होते. या ऋणातून तो मुक्त होतो. त्याला काय करायची गरज नसते. कधी? सर्वात मनाये शरणम शरण, जो व्यक्ती किंवा जो भक्त हा भगवान मुकुंदांना पूर्णपणे शरणागत झालेला आहे, पूर्णपणे शरणागत येऊन तो भगवंतांची भक्ती करतो, त्याच्यासाठी हे सांगितलेलं आहे. तर आपण आपल्यालाच आपण पाहिलं पाहिजे आपण की आपण किती शरणागत आहोत किंवा पूर्णपणे शरण गेलेलो आहोत का भगवंत. त्यांच्यासाठी हे, जर त्या भक्तांसाठीच फक्त ह्या गोष्टी लागू होत नाहीत, त्यांनी करायची गरजच नाही, ह्या गोष्टी कोणत्याच कर्मकांड करायची आवश्यकता नाही. परंतु आपण हे काय आहे, प्रगतशील आहोत नाही का, या भक्ती पदावर प्रगतशील आहोत, त्यामुळे आपल्याला ह्या भौतिक कर्मकांडांचा दोष हा लागत राहतो. तर जे भौतिक कर्मकांड आहे ते आपल्याला करणंच आहे. जसं पित्रामध्ये पितृ पंधरवडा असतो, त्यामध्ये त्यांचं जे अन्न असतं ते आपल्याला दिलंच पाहिजे, आहे की नाही. तर जे संस्कार जे आहेत आपले सर्व, ते संस्कार आपल्याला करणं आवश्यक आहे. ग्रहदशा ज्या असतात, ग्रहदशा ह्या कधी लागतात? ज्यावेळी आपण नाही का, मी एका भक्तांकडून ऐकलं की सर्व क्षमता आहे हरिनामामध्ये, सर्व क्षमता आहे नाही. आपलं ऐकलं बऱ्याच वेळा हरिनामाचं महात्मा ऐकलं की हे जर केलं हरिनाम तर सर्व नष्ट होतात. कारण एका ठिकाणी नाही का, प्रभुपाद परदेशात होते आणि तिथे वेगळे आवाज यायचे, भूतांचा वावर होता तिथे. मग तिथे त्यांनी यज्ञ करायला सांगितलं, पण यज्ञ झाला नाही तिथे. फक्त हरिनाम घ्या म्हणले प्रभुपाद. ते म्हणले हरिनाम घ्या, सर्व गोष्टी निघून तिथं सर्व जे होतं तिथले होते सर्व सर्व निघून गेले आणि ते पवित्र झाले. असंच उदाहरण इथे सुद्धा आहे. आपल्या गोविंदांच्या पाठीमागे असं एक दूषित जागा होती, तिथे असे भूत यायची तिथे. ब्रह्मचार्यांना दिसायचे सुद्धा, काही बऱ्याच ब्रह्मचार्यांना दिसायचे, परंतु त्यांना ते प्रसाद दिला, त्यांनी हरिनाम घेतलं, ते निघून गेले. आता त्रास काय होत नाही. तर अशा प्रकारच्या नाही का, हा जर विश्वास असेल आपल्यावर, तर तेवढा आपण त्या डेडिकेटेड असतो भक्तीमध्ये, तर हे करायची आवश्यकता नाही. परंतु असा प्रश्न विचारलेला होता बऱ्याच भक्तांनी, परंतु आपण एक भौतिक जगात आहोत, भौतिक शरीर आपल्याला मिळालेलं आहे, तेवढी शरणागती आपली नसते. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे, परंतु प्रामाणिक व्यक्तीकडून त्या करून घेणं हे आपलं कर्तव्य बनतं. असं एक उत्तर असं माझं. तर इतरही फक्त बोलू शकतात यावरती. धन्यवाद प्रभूजी. खूप समाधान झालं माझं या उत्तराने. पण नेहमी एक वाटत राहतं, हे जे उत्तर आहे ना ते ह्याच्यासाठी आहे, म्हणजे जे आपण त्यांचा स्तर आचार्यांनाच मानू, की आचार्यांचा जो स्तर आहे बस तिथं गेल्यानंतरच काही करण्याची आवश्यकता नाहीये. पण असंही वाटतं प्रभूजी की आपण जर ह्यातच गुरफटत राहिलो सारखे, तर मग आपण आपला स्तर कधी वर करणार, असंही होतं. पण ठीक आहे, माझं समाधान झालं ह्या उत्तराने. धन्यवाद. यासाठी मग आपलं नाही का एक काउन्सिलर असतील ना, किंवा एक आपले नाही, ज्यांना जे आपल्याला जाणतात, त्यांना माहित असतं की आपला स्तर काय आहे, किंवा आपण कितपर्यंत आपण गुरफटतोय ह्या गोष्टीमध्ये, कितपर्यंत गुरफटतोय, कुठलं कर्मकांड करतोय आपण, चुकीचंच जर एखादं कर्मकांड करतोय का, असं एखादी काउन्सिलर जर सजेशन घेतलं आपण, तर ह्यापासून आपण व्यवस्थित बाहेर पडू शकतो.
मग आपल्याला कितपत करायचं आहे कितपत नाही करायचं ह्याचं थोडं एक नाही का विशिष्ट व्यक्ती असावा आपला जो खूप जवळचा, ज्याला सर्व माहीत असेल आपल्या घरचं, घरच्यांच्या समस्या, तर ह्यावरती उपाययोजना होऊ शकते माताची. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. माताजी, मी यावरून एक उदाहरण सांगू शकते. का तर आपण मंदिरात जातो ना, तर आपल्याला असं वाटतं आपण कृष्णाची भक्ती करतो, तर मग बाकी नको काय करायला. पण आमच्याकडे शिवजीचं मंदिर आहे. तर दरवर्षी आम्ही शिवरात्रीला काय करायचं, म्हणजे मी पहिल्यापासून उपवास करत नाही आणि आपले ब्रह्मचारी कुठले उपवास करत नाही. मग इथं आले सगळे का अभिषेक वगैरे करतात, मग सगळ्यांना पोहे बनवतो. आणि दुपारी मग प्रभूजीने काय म्हणले, एक दोन वेळा म्हणजे रामगोविंद प्रभूजी असे येतात वरिष्ठ प्रभूजी, ते काय म्हणले, तुम्ही आहे ना, हे बघा आपल्याला माहिती आहे आपण शिवजीचे आहेत भक्त, म्हणजे भगवंताचे भक्त आहेत, पण बाकी लोकांना माहित नसतं ना. मग ते काय म्हणतात, काय आहे असले भक्त का बाबा ते शिवजींना मानत नाही, मग ते कसे असे भक्त, मग ते आपल्याला नाव ठेवतात. त्यामुळे आपण कधी कधी अशा गोष्टी पण करावं लागतात. आता मी कर्मकांडाचं त्यामुळेच प्रभूजींना विचारलं. का तर प्रभूजी म्हणतात, माताजी तुमच्या योग्य नाही, म्हणजे तुम्ही म्हणता ते योग्य आहे, करायचं नाही, पण आता ही तुमच्या होती सगळे काही भक्त नाहीयेत ना, मग त्यामुळे आपल्याला हे असे कर्म, हे काही काही कार्य करावंच लागतं. हरे कृष्ण. हो ना माताजी, छान उत्तर बरोबर. दिलं तुम्ही पण. माधुरी माधुरी माताजी. माताजींना काहीतरी प्रश्न आहे. हा, हरे कृष्ण प्रभूजी. आता कर्मकांडांमध्ये हे पण येतं ना प्रभूजी, वटपौर्णिमा, मार्गशीर्षचे गुरुवार जे असतात, परत पितृपंधरवड्याला आपण जे दाखवतो प्रभूजी, ते पण त्याच्यामध्येच येतं. तर ते पण म्हणजे थोडं स्किप केलं तरी चालेल ना प्रभूजी, म्हणजे असं त्याच्याने की आपल्याला दोष वगैरे असं लागत नाही ना? हा, तर उत्सव जे असतील किंवा जे सण साजरे केले जातात त्या पाठीमागचा नाही का एक विशिष्ट भाव असतो, किंवा त्या पाठीमागचा एक दृष्टिकोन असतो, उद्देश असतो, की आपण कशा प्रकारे एक उच्च भाव आपला प्राप्त होईल. आपल्या प्रत्येक उत्सवाचं सणाचं हे कारण असतं, परंतु आता ह्याला विकृत रूप आलेलं आहे की नाही. जसं कोणतं, आता तर श्रावणाच्या अगोदर येतं बघा, ती जी अमावस्या असते ना त्यामध्ये दीपांची पूजा केली जाते, परंतु दीप त्याला अमावस्या. विकृत स्वरूप, हा दीप अमावस्या, त्याला विकृत स्वरूप आलं, ते मांसाहार केला जातो त्या दिवशी, अगदी जाणून बुजून केला जातो. जो खात नाही तोही खातो त्या दिवशी. हे असं विकृत रूप ज्यावेळी येतं ना, त्यावेळी तिथं मग आळा घालणं गरजेचं असतं. परंतु ज्याद्वारे पशु हिंसा होत नाही, ठीक आहे, किंवा इतर कोणत्याही वनस्पती असतील, पशूंना, प्राण्यांना इजा होणार नाही, असे काही सण जे असतात ना, ते एकमेकांमध्ये संबंध चांगले स्थापित होण्यासाठी हे बनवलेले आहेत, ज्याद्वारे काय होईल, एक सुसंस्कृत समाज निर्माण होईल, यासाठी केलेलं आहे. परंतु भक्त म्हणून आपल्याला करायची आवश्यकता नाही, परंतु एक समाजाचा घटक म्हणून आपल्याला यामध्ये सामील होणं गरजेचं आहे, एक सामाजिक आपलं काय कर्तव्य आहे म्हणून. पण पितृपंधरवड्यामध्ये हे प्रत्येकाला करणं गरजेचं आहे, कारण प्रभू रामचंद्राने केलं होतं, चैतन्य महाप्रभूने केलं होतं, असे बरेच भक्त आहेत, अद्वैत आचार्य करतात. तर पितरांना चित्रपण करणं हे केलंच पाहिजे आपलं, हे आपलं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, कारण त्याला जन्म मिळाला, त्याला पितृ हे असतातच, ते आहे. पण काही जे सण आहेत ज्याचं विक्षिप्त किंवा विकृत रूप आलंय, तिथून आपण लांब राहणे. फक्त समाजामध्ये जर नाही का एक एकोपा निर्माण होणार असेल, त्या सणामध्ये आपण सामील झालं पाहिजे, परंतु आपल्या मर्यादा आपण ठेवून त्याचं साजरीकरण करू शकतो आपण. जसं गणपती आले, परत देवी आली, गणपती त्याचं नवरात्र आले. विकृत विकृत स्वरूप निर्माण झाले त्याला. त्यामध्ये आपण कशा एका काउन्सिलर कडून किंवा वरिष्ठ भक्तांना विचारून आपण हा सण कसा साजरा करू शकतो, याबद्दल आपण मार्गदर्शन घेऊ शकतो आणि त्यानुसार ते सण साजरे करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. ओव्हर टू हरे कृष्णा. वर्षा माता. हा, हरे कृष्णा. आज दिनविशेष देतील स्मिता परदेशी माताजी. माताजी तयार आहात तुम्ही? हरे कृष्णा माताजी, दंडवत प्रणाम. दंडवत वेळ प्रणाम आहे ना? माताजी. वेळ आहे हो ना हो, द्या माताजी? माताजी. हो, एक 10 मिनिटात कव्हर करा. हो चालेल माताजी. हरे कृष्णा. सगळ्या वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम. मला छोटीशी सेवा दिली होती की श्रीमती गंगा माता गोस्वामीनी यांचा आज आविर्भाव आहे, तर त्यांच्याबद्दल मी माहिती भक्ती रसामृत महाराज यांच्या लेक्चर मधून घेतलेली आहे.
तरी माझ्याकडून काही चुकलेस तरी मला क्षमा करा. गंगामाता गोस्वामिनी यांच्या गुरूंचे नाव होते हरिदास पंडित. त्यांच्या गुरूंचे नाव होते अनंताचार्य आणि त्यांच्या गुरूंचे नाव होते गदाधर पंडित. हे साक्षात राधाराणीचे अवतार. किती महान आचार्यांच्या परंपरेतून गंगामाता गोस्वामी होत्या. त्यांचे जन्म नाव सची देवी होते. त्या एक राजकन्या होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव होते नरेश नारायण. बंगालमधील कुंटिया देशाचे ते राजा होते. अशा वैभव संपन्न कुलीन घरात त्यांचा जन्म झालेला, पण लहानपणापासूनच एक साध्वी जीवन त्या जगत होत्या. वैभव संपन्न कुळातील असून सुद्धा त्या कधीही त्या ऐश्वर्यात आसक्त झाल्या नाहीत. अतिशय साधे जीवन जगायच्या. भगवान कृष्णाविषयी त्यांना जन्मापासूनच आकर्षित होत्या. जेव्हा त्या 7-8 वर्षाच्या झाल्या तेव्हा घरच्यांनी त्यांच्या विवाहाबद्दल बोलणी सुरू केली, पण त्यांनी स्पष्ट सांगितले की मी विवाह करणार नाही. आपल्या या निर्णयावर ठाम राहिल्या. काही काळ निघून गेला. त्यांच्या आईचे देहावसन झाले. त्यानंतर त्या तीर्थयात्रेला निघाल्या. त्याआधी गीता, भागवत यांचे अध्ययन करून ज्ञान प्राप्त केले होते. त्या वृंदावनात आल्या. तिथे वृंदावनात येताच त्यांना हरिदास पंडितांचे दर्शन झाले. त्याच क्षणी मनामध्ये ठरवले की हे माझे गुरु. हरिदास पंडित यांच्या समोर गंगामाता गोस्वामींनी आपला विचार मांडला तर त्यांना एकदम धक्का बसला. ते विचार करू लागले, इतक्या संपन्न घराण्यातील एक राजकुमारी आम्ही गोस्वामी वैरागी भिक्षा मागून आपला चरितार्थ चालवीत. मला नाही वाटत ही मुलगी असे जीवन जगेल. तरी पण त्यांचा निष्कपट भाव, भक्ती बघून त्यांना अष्टोत्तर मंत्र देऊन दीक्षा दिली. नंतर आपल्या गुरुबरोबर राहून भजन कीर्तन केले. अतिशय कठोर तपस्या केली. माधुकरी करून त्या पण आपला चरितार्थ चालवू लागले. पुढे काही वर्षांनी हरिदास पंडितांनी सांगितले, लक्ष्मीप्रिया राधाकुंडाजवळ राहतात. त्या प्रतिदिन 3 लाख भगवंतांचे नाम घेतात. तुम्ही पण त्यांच्या सोबत राहा व भजन कीर्तन करा. गुरु आज्ञा स्वीकारून त्या तिथे गेल्या व कित्येक वर्षे तेथे राहिल्या. लक्ष्मीप्रिया माता व गंगा माता दोघे मिळून रोज गोवर्धन परिक्रमा करत. काही वर्षानंतर पुन्हा हरिदास पंडितांनी त्यांना बोलावून सांगितले की तुम्ही व्रजभूमी सोडा व गुप्त वृंदावन म्हणजे जगन्नाथपुरी येथे जा. तेथे सार्वभौम भट्टाचार्यांचे घर आहे. ते नीट करून तेथेच भजन कीर्तन करा. आपण गुरूंचा आदेश मानून तिथून निघाल्या. पायी चालत चालत जगन्नाथपुरीला पोचल्या. त्यांनी आपल्या गुरुकडून खूप ज्ञान प्राप्त केलेले. तेव्हा आता गंगामाता गोस्वामी तेथे रोज भगवंताविषयी सगळ्यांना कथा सांगू लागले. त्या अतिशय सुंदर व मधुर कथा करत. त्या लवकरच अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांची कथा ऐकायला जगन्नाथपुरीचे राजा मुकुंद देव येत असत. एके दिवशी मुकुंद देव यांच्या स्वप्नात भगवान जगन्नाथ आले व सांगतात, हे मुकुंद देव, श्वेतगंगाजवळ जी जमीन आहे ती भेट म्हणून सची देवींना दे. ते जागे झाले. त्यांना पण आनंद झाला. त्यांनी ही वार्ता सची देवींना सांगितली. पण सची देवी म्हणतात, मी एक वैरागी, याची मला गरज नाही. पण भगवंतांची इच्छा आहे तेव्हा माझा गुरुदत्त सेवेकरिता उपयोग होईल म्हणून ते दान स्वीकारतात. असे काही दिवस कथा कीर्तन भगवंतांची सेवा करण्यात निघून गेले. कृष्ण त्रयोदशी तिथी आली. महावारुणी गंगा स्नानाचा योग आला. जगन्नाथपुरीतून सगळे भक्त गंगेत स्नान करण्यासाठी निघाले. सची देवींना पण म्हणाले, तुम्ही पण चला. पण सची देवींनी क्षेत्र संन्यास स्वीकारले. त्यामुळे त्या जगन्नाथपुरी सोडून कुठे जाऊ शकत नव्हत्या. पण त्यांच्या मनात मात्र सारखे वाटत होते, मी कधी आता गंगा स्नान करणार. त्याच दिवशी त्यांच्या स्वप्नात साक्षात गंगादेवीचे दर्शन त्यांना झाले आणि त्या गंगेत स्नान करत होते. पण त्या स्वप्नात गंगेच्या पाण्यात वाहत वाहत कोठे येतात तर भगवान जगन्नाथांच्या गर्भगृहात. त्या पाहतात सर्व श्रद्धाळू स्नान करतायत. खूप आवाज, कोलाहल माजलेला आहे. त्या आवाजाने तेथील शिपाई त्यांना सुद्धा जाग आली. त्यांना पण गर्भगृहातून आवाज येतो. पुजाऱ्यांना सांगतात. ते येऊन गर्भगृहाचे दार उघडतात. पाहतात तर काय, तेथे फक्त एक सची देवी उभी असतात. घडलेला वृत्तांत त्या सांगतात, पण कोणी विश्वास ठेवत नाही. त्यांच्यावर संशय घेतात. राजा मुकुंद देवांना पण सांगतात, पण राजा मात्र विश्वास ठेवत नाही. ज्यांनी सची देवींवर संशय घेतला ते रोगग्रस्त व इतके पीडित होता की भगवान जगन्नाथांची सेवा करणे त्यांना अशक्य होते. जगन्नाथ मुकुंद देवांच्या स्वप्नात येऊन सांगतात, ही संपूर्ण लीला मी घडवून आणली. माझी भक्त सची देवी निर्दोष आहे. ज्यांनी आरोप केला
त्यांनी सचीदेवींची माफी मागा. त्याप्रमाणे राजा, पुजारी सगळे येतात, माफी मागतात. सचीदेवी महान वैष्णव त्या सगळ्यांना क्षमा करतात. सगळे म्हणतात आम्हाला दीक्षा द्या, पण सचीदेवी एकमेव राजा मुकुंदेवांना आपला अनुयायी करतात. मुकुंदेव सचीदेवींना विचारतात, मी गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ शकतो? तेव्हा सचीदेवी सांगतात, तुमची इच्छा आहे तर रोज 2 मटके भगवंतांचा महाप्रसाद व थोडी लक्ष्मी मला गुरुदत्त सेवे करण्यासाठी लागते. अतिशय आनंदाने मुकुंदेव ही सेवा स्वीकारतात आणि तेव्हापासून आजच्या मितीपर्यंत ती सेवा अशीच चालू आहे. आणि तेव्हापासून सचीदेवींचे नाव गंगामाता गोस्वामिनी आणि सार्वभौम भट्टाचार्य यांच्या घरात त्या राहत होत्या त्या स्थानाला गंगामाता मठ असे म्हणतात. हरे कृष्णा. मला ही सेवा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही चुकले असले तर माफ करा. सगळ्यांच्या चरणी दंडवत प्रणाम. हरी बोल. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. छान झालं दिनविशेष. तर भागवत पुराण व्यासांनी सांगितलं. सगळ्यात आधी तर सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलं. ऋषींची चर्चा, इतक्या सगळ्या चर्चा आहेत, इतक्या सगळ्या प्रश्नांची उकल आहे आणि एवढं हे गहन ज्ञान आहे. हे गहन ज्ञान आपल्यापर्यंत आज शंकर मोरे प्रभूजींनी आणलेलं आहे आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठी मग आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणूया आणि हरी बोल करूया. अनम्यूट व्हा सगळेजण. हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे हरे राम 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 हरे हरे राम हरे. राम राम हरे हरी राम बोल हरी हरी बोल बोल हरी 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 बोल. बोल. थँक्यू प्रभूजी. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. मग उद्याच फक्त हे राहिला, रिकॅप दिलंय का कोणाला सेवा? हा रिकॅपच सांगते की उद्याचा रिकॅप म्हणजे सोमवारी येणार ना रिकॅप. हो हो. तो कुंती भक्ती माताजी देतील किंवा मग रुक्मिणी माताजी आज आहेत का प्रेझेंट, त्यांचा राहिला रिकॅप त्या देतील. हरे कृष्ण. रुक्मिणी माताजी तुम्ही आहात का? ठीक आहे. कुंती भक्ती माताजी देतील प्रभूजी. नाहीत. हा. पण ते कुंती भक्ती माताजी नाही येत माताजी. कुंती भक्ती माताजी पंढरपूरला येतात. अच्छा ठीक आहे. बघू मग मी मेसेज करून त्यांना विचार. ठीक आहे. मेसेज करा तुम्ही. ओके. चालेल. ओके. हरे कृष्ण. धन्यवाद.